ते ब्लड किंवा पूर्ण बॉडीमध्ये ज्याला नीड आहे तिथपर्यंत प्रोव्हाइड केलं जातं. ह्युमन बॉडीमध्ये 5 लिटर एवढं ब्लड असतं. आता ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये ब्लडमध्ये किंवा जसं तुम्हाला मी एक्झाम्पल सांगेल, जसं तुम्हाला बघायला गेला तुम्हाला हार्ट डिसीज काय असतो किंवा आपले व्हेनचे व्हेरिकोज व्हेन काय असतो किंवा जे आजार आहेत ते कशामुळे होतात, तर ब्लडमध्ये काही प्रॉब्लेम किंवा इन्फेक्शन झाल्यामुळे. पाण्याचा पाईप आहे, पाण्याच्या पाईपमध्ये जर कचरा अडकला गेला तर काय होतं, पाण्याचा प्रवाह कमी होतो. आणि पाण्याचा प्रवाह जर कमी झाला तर काय होणार आहे, जेवढा फ्लो पाहिजे तेवढा पुढे जात नाही. सेम तसंच आहे की काही कारणास्तव म्हणजे तुमची ओबेसिटी, तुमची जाडी, वजन जर जास्त असेल, तुमचं डाईट म्हणजे जे तुम्ही खाताय, तुम्ही नेमकं काय खाताय हे महत्वाचं आहे. तुम्ही काय जेवताय ह्याच्यापेक्षा तुम्ही खाणाऱ्या वस्तूमध्ये किती कॅलरी आहेत, किती प्रोटीन आहे, किती फॅट आहे, हे सगळं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आज सगळ्यात जास्त प्रिझर्वेटिव्ह खाल्ले झाले आणि त्याच्यामुळे काय होतं की जी ब्लड वेसल किंवा जी आपली रक्तवाहिनी असते त्यामध्ये काय केलं जातं, फॅट कलेक्ट होतं आणि जो रक्ताचा प्रवाह आहे तो काय केला जातो, कमी केला जातो. त्यामुळे आपल्या हार्टचे, जसं तुम्ही ब्रेन स्ट्रोक ऐकला असेल, ब्रेनला रक्त सप्लाय कमी झाला, ब्रेन स्ट्रोक झाला, व्यक्ती जागेवर चक्कर येऊन डेड सुद्धा होतो. दुसरी गोष्ट, हार्ट अटॅक. आता हा आपण म्हणतो की अरे आता चालता बोलता पेशंट होता, हा डायरेक्ट कसं काय पडला आणि डायरेक्ट ह्याला म्हणजे बेशुद्ध पडला. तर ह्याचा काही वेगळा प्रॉब्लेम नसतो. कुठलाच आजार हा डायरेक्टली नसतो होत किंवा पटकन लगेच झालाय आणि लगेच आता कॅन्सर आहे. कुठल्याही आजाराला हा ग्लो जो असतो तो स्लोली ग्लो करत असतो आपल्या बॉडीमध्ये. ज्यावेळेस तुमचा एखादा क्लॉट असतो किंवा एखादी काही कारणास्तव इंजुरी झालेली असते, कट झालेला असतं, तर तुम्ही ते ब्लड सर्क्युलेशनमध्ये अडथळा निर्माण केला जातो. ते जर हार्टमध्ये अडकलं गेलं किंवा हृदयात जर अडकलं ब्लड सर्क्युलेशन करत असताना, समजा एखादा तुम्हाला इथे मार लागलाय आणि मार लागल्यामुळे काय झालं, इथलच्या जी रक्तवाहिनी आहे चॉकअप झाली. चॉकअप म्हणजे काय झाली, कमी तिचा प्रवाह आहे तो कमी झाला. तरी वरती काय होणार नाहीये, ब्रेनला सप्लाय नाही होणार आहे. आणि ब्रेनला जर सप्लाय नाही झाला तर ब्रेन डेड सुद्धा होऊ शकतो, ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो. आणि ब्रेन आपल्या बॉडीला आज्ञा देण्याचं काम करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्क्युलेशन कळलं असेल, म्हणजे तुम्ही स्ट्रक्चरल बघितलं पहिला, हे सगळं समजून घ्या कारण ह्याच्यानंतरच तुम्हाला स्लाइड बाय स्लाइड पुढच्या गोष्टी कळणार आहेत. पहिला आपण बॉडी बघितली जी स्ट्रक्चरल, ज्या हाडांनी बनलंय. दुसरं फंक्शन आहे आपल्या बॉडीचं रक्ताचं सर्क्युलेशन. हे सर्क्युलेशन शिवाय म्हणजे समजून तुम्हाला हे का सांगते, कारण ह्या सर्क्युलेशन शिवाय तुमच्या बॉडीमध्ये कुठलाच ऑर्गन किंवा कुठलाच अवयव काम करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला याची गरज असतेच. दुसरी गोष्ट, आता हे झालं तुमच्या हार्ट विषयी म्हणजे रक्त सर्क्युलेशनच्या बाबतीत. आता दुसरा पार्ट असतो आपल्या स्कलमध्ये म्हणजे आपल्या डोक्यामध्ये. तर डोक्यामध्ये ज्या नर्वस सिस्टम म्हणजे ज्याला चेतापेशी म्हणतो आपण मराठीमध्ये, चेतापेशींचं काम जे असतंय की आपल्या बॉडीच्या काही संवेदना ज्या असतात ना त्या ब्रेन पर्यंत घेऊन जाणं आणि ब्रेन करून त्याच्या आज्ञा घेऊन परत त्या ऑर्गन पर्यंत येईल. म्हणजे समजा ह्या साईडला आता समजा मी एखाद्याला इंजेक्शन दिलं किंवा पेन टोचला तर ह्याला लगेच काय होतं, तो हात साईडला काढतो कारण ह्याच्या ज्या सेन्सरी नर्व्स असतात, ज्या चेतापेशी असतात, त्या काय करतात, आपल्या मेंदूला आपल्या ब्रेनला ऑर्डर्स देतात की तू हात बाजूला काढ किंवा आपल्या सेन्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. त्यामुळे कुठलीही इंजुरी झाल्यानंतर आपण लगेच काय करतो, रिॲक्ट होतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये फक्त दोन खूप मोठ्या गोष्टी आहेत, जे म्हणजे तुमचा ब्रेन जे तुमच्या चेतापेशीमुळे चालला जातो आणि सेकंड तुमचं हार्ट, ज्यामुळे आपलं सर्क्युलेशन वाढलं जातं किंवा केलं जातं. आता ब्लड सर्क्युलेशन मध्ये जे काही तुम्ही न्यूट्रिशन असेल म्हणजे जे काही फूड तुम्ही इंटेक करताय किंवा खाताय, ते पोटामध्ये आल्यानंतर काय केलं जातं, ब्रेकडाऊन केलं जातं, मेटाबॉलिझम केलं जातं. त्याचं ब्रेकडाऊन म्हणजे काय की चयापचय, त्याचं विघटन होतं. प्रोटीन वेगळं, कार्बोहायड्रेट वेगळं, फॅट वेगळं आणि जे आपल्या शरीराला उपयोगी घटक आहे तो एकदम छोटा छोटा करून आपल्या रक्तामध्ये मिक्स केला जातो. आणि जो वेस्टेड आहे आपल्या शरीराला त्याची गरजच नाहीये, चोतायुक्त आहे, तो आतड्यां थ्रू बाहेर टाकला जातो. दुसरी गोष्ट, ब्लड मध्ये जे काही वेस्ट असतं, किडनी जेव्हा ह्या ब्लू कलरच्या तुम्ही ज्या रक्तवाहिन्या बघताय, ह्या ब्लू कलरच्या रक्तवाहिन्या टोटल जे रक्त असतं ते किडनीकडे आणलं जातं आणि किडनी जे असते ते फिल्टर करण्याचं काम करते आणि किडनी थ्रू क्रिएटिन, युरिन हे जे आहे जे लघवी थ्रू बाहेर टाकलं जातं. मग आपल्या बॉडीतलं वेस्ट जे आहे, जे तुम्ही खाताय ते तुमच्या शरीरातून जेवढी गरज आहे ते रक्तामध्ये मिक्स होतं आणि जेवढ्या, जसं हृदय आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, लंग्स आहेत, आपले फुफ्फुस, ह्या सगळ्यांना काय केलं जातं, प्रोव्हाइड केलं जातं रक्ता थ्रू, दिलं जातं. आणि जे काही वेस्ट आहे ते तुमच्या पोटामधून डायरेक्ट तुम्ही काय करता, त्याला बाहेर टाकता. दुसरी गोष्ट, काही घटक अशा असतात की जे आपल्या त्वचे थ्रू बाहेर टाकले जातात.
जे घामा थ्रू, ज्या लोकांना जास्त घाम येतो किंवा वर्कआउट जे जास्त करतात त्या लोकांना स्वेटिंग जास्त असते, त्यांचं फॅट बर्न होतं आणि फॅट जळल्यामुळे काय होतं, पूर्ण आपल्याला घाम येतो आणि त्या घामा थ्रू आपल्याला काय होतं, फॅट किंवा आपल्या बॉडीचं वेट लॉस व्हायला हेल्प होते. हे क्लिअर झालं? तुम्ही थमअप करून सांगू शकता मला, कारण हे समजलं तर तुम्हाला पुढच्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. ओके, डन. तर आपण पुढे चालूया. आता बघायला गेलं तर थर्ड वन, आता हार्ट किंवा जो आजार आहे त्याविषयी पण तुम्हाला मी हळूहळू सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. तर पहिलं बघितलं आपण ह्युमन स्ट्रक्चरल पार्ट, सेकंड बघितलं आपण ब्रेन आणि रक्त सर्क्युलेशन. तर आता बघू शकता जसं की आपल्या, आता आठवा पहिली स्लाइड आपली कुठली आली, जी फक्त हाडांचा सापळा होता तुमच्या समोर, बरोबर. तर तुमच्या डोक्यामध्ये हा काय झाला, ब्रेन. देन हे काय झाले तुमचे लंग्स, लिव्हर. लंग्स म्हणजे काय, तुमचे फुफ्फुस. हार्ट, हृदय. स्टमक, आपण तुम्ही म्हणता की पोट. पोट म्हणजे काय, पूर्ण जे आपण हात लावतो हे सगळं पोट नाहीये, ह्यामध्ये खूप सारे ऑर्गन एकत्र, ती फक्त एक पोकळी आहे. त्या पोकळीमध्ये वेगवेगळे ऑर्गन जे आहेत, आता बघा मी तुम्हाला दाखवते, तुम्हाला दिसत असेल. तर तुम्ही जे म्हणता हे तुमच्या इथपर्यंत छातीच्या ज्या बरगड्या असतात त्या इथपर्यंत असतात. देन इथून इथपर्यंत तुम्ही काय म्हणता, पोटाचा भाग आहे. पण तुमचं जे पोट आहे ते फक्त, आता बघा मी तुम्हाला ॲरो क्लिक करतेय, तुमचा पोटाचा पाठ हा फक्त एवढाच असतो. ज्यामध्ये तुम्ही जे काही खाता, जेवण करता, ते ह्याच्यामध्ये विघटन होतं. विघटन म्हणजे त्याचं ब्रेकडाऊन केलं जातं आणि जे ब्रेकडाऊन झाल्यानंतर रक्तवाहिन्या थ्रू ते ज्या त्या अवयवाला रक्ता थ्रू दिलं जातं. आणि जे काही वेस्ट प्रोडक्ट आहे ते किडनी थ्रू, युरिन मार्फत, आणि जे काही स्टमक म्हणजे पोटातलं जे काही जे हार्ड मटेरियल आहे ते स्टूल मार्फत आपण त्याला बाहेर टाकतो. क्लिअर इथपर्यंत? आपलं शरीर हे खूप मोठी सिस्टम आहे आणि ह्या सिस्टममध्ये खूप वेगवेगळे अशा अवयव आहेत आणि ह्या वेगवेगळ्या अवयवांनी आपलं शरीर बनलंय. तर आपल्याला पूर्ण शरीराला कधीच आजार होत नाही. आपल्या शरीरामध्ये पूर्ण शरीराला कधीच आजार होत नाही. तर आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अवयवाला, जो काही तुम्ही लंग्स आहे किंवा लिव्हर आहे, ह्या सगळ्यांना हळूहळू काय होतं, आजार व्हायला लागतात. आता बघायला गेलं तर कॅन्सर आहे, तर कॅन्सर हा बघू शकता तुम्ही पहिल्या स्टेजमध्ये कधीच डिटेक्ट होत नाही, कारण कॅन्सरच्या पेशी आपल्या तुमच्या माझ्या शरीरात ऑलरेडी आहेत, फक्त त्या सुप्त अवस्थेत म्हणजे झोपलेल्या अवस्थेत आहेत. ज्यावेळेस त्यांना स्टिम्युलेट करणारे काही घटक आपण इंटेक करतो किंवा आपण इंजेक्ट करतो आपल्या बॉडीमध्ये इंजेक्शन थ्रू, त्यावेळेस काय होतं, हे प्रोडक्ट्स आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात आणि त्या सेलला काय केलं जातं, जागं केलं जातं. मग त्या सेल आपल्या सेलच्याच रूपांतरित असतात आणि त्या हळूहळू ग्रो करतात. मग डायरेक्टली थर्ड स्टेजमध्ये कॅन्सर आपल्याला डिटेक्ट होतं. म्हणजे आज बघायला गेलं तर कॅन्सर किंवा कुठलाच आजार तुम्ही काही खावा, आज कधीच होत नाही. हळूहळू तुमच्या बॉडीमध्ये ज्या पेशी आहेत त्यांना तो काय करतो, अटॅक करायला भाग पाडतो. देन बघायला गेला थर्ड वन, आता हे तुमचं किडनी आहेत, त्याच्यामध्ये तुमचं रक्त जे आहे ते फिल्टर करण्याचं काम तुमच्या किडन्या करतात. लिव्हर जे आहे त्यामध्ये पण एक सर्क्युलेशन आहे आणि ह्या लिव्हरच्या खालीच जो आपण डायबिटीज, आज सगळ्यात जास्त जो हेल्थ इश्यू आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहेत. जो पॅनक्रिया किंवा ज्या बीटा सेल, तुम्ही आता खूप दिवस झालं प्रेझेंटेशन मध्ये ऐकताय की बीटा सेल, इन्सुलिन काय आहे, ह्याविषयी पण आपण डिस्कस करणार आहे. पण तो जो ऑर्गन आहे पॅनक्रिया, तो इथं अटॅच असतो असा. क्लिअर होता? देन म्हणजे बघू शकता हे सगळे आपल्या बॉडीतले काय वेगवेगळे असे अवयव. या ठिकाणी तुमचे लंग्स आहेत, ह्या ठिकाणी तुमचं लिव्हर आहे, ह्या ठिकाणी तुमचं पोट आहे. तुम्हाला इथे ग्रीन कलरचा छोटासा पार्ट दिसत असेल बघा, दिसतोय? इथे मी क्लिक करते तिथे, जी पित्ताची पिशवी असते इथे. आणि ह्या पित्ताच्या पिशवीच्या बॅक साईडलाच, म्हणजे जे काही आपलं लिव्हर आहे ह्याच्या बॅक साईडलाच इथे एक पॅनक्रिया नावाचा ऑर्गन असतो. जो पॅनक्रिया नावाचा अवयव आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार करण्याचा भाग पाडतो. हे आपले मोठे आतडे आणि हे तुम्ही आतमध्ये बघताय ते छोटे आतडे. किडनी, किडनी काय करते, रक्त फिल्टर झालं की शुद्ध रक्त ह्या लाल रक्तवाहिनीतून हार्टकडे दिलं जातं आणि हार्ट सगळ्या बॉडीला असं रक्तवाहिन्या थ्रू पंप करतं. आणि जे ब्लू किंवा निळ्या कलरच्या ज्या रक्तवाहिन्या दिसतात त्या किडनीमध्ये रक्त फिल्टर केल्यानंतर जे काही वेस्ट प्रोडक्ट आहे, जसं युरिया असतं, क्रिएटिन असते, कोणी युरिन टेस्ट केले असेल तर त्याला माहित असेल, जे काही विघटक घटक असतात जे आपल्या बॉडीला नको आहेत ते काय केले जातात, ब्लॅडर म्हणजे जे आपली ब्लॅडर थ्रू आपण काय करतो, युरिन थ्रू त्याला बाहेर टाकलं जातं. देन आता बघू शकता जसं आपण आपल्या पॉईंट्सकडे येणार आहेत, मी जे सांगते ते तुम्हाला क्लिअर होत असेल बऱ्यापैकी तरी, बरोबर आहे?
आता बघा की आपले जे स्टेम सेल आहे त्या स्टेम सेलला आपण जाणून घेण्याच्या पहिले एक्झॅक्ट एम्ब्रियोनिक स्टेम सेल काय असतात ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. काय दिसते तुम्हाला पुढे? बेबी, राईट. आता बघायला गेलं तर हो, हा जो बेबी आहे त्याच्या आईच्या पोटामध्ये, देन बघू शकता हा जो अंबायलिकल कॉर्ड आहे, ही प्लासेंटा ज्याला आपण वार म्हणतो मराठीमध्ये. आईने जे काही जेवलेलं असेल किंवा जे काही आई न्यूट्रिशन घेते किंवा जे काही फळ हे सगळं जे काही खाते, ह्या प्लासेंटा थ्रू रक्तामार्फत ह्या मुलाची वाढ होण्यासाठी हे दिलं जातं. आणि ही जी प्लासेंटा किंवा जो नाळ असतो, हा नाळ डायरेक्टली जे लहान मुलं असतात जे आईच्या पोटामध्ये असतात ते डायरेक्ट त्याच्या कुठे अंबायलिकस म्हणजे जे आपण त्याला बेंबी म्हणतो त्यामध्ये कनेक्ट असतं. आणि बेंबीचं जे कनेक्शन असतं ते डायरेक्टली बेबीच्या हार्टकडे असतं. त्यामुळे इथनं जो काही रक्त सप्लाय होतो तो डायरेक्टली या बेबीच्या पूर्ण बॉडीमध्ये होतो. आणि जे आई जेवते तेच न्यूट्रिशन ह्या बेबीला दिले जाते. त्यामुळे ह्या मुलाची ग्रोथ किती व्हायला पाहिजे, कशी व्हायला पाहिजे हे कोणावर डिपेंड असतं? तर आईच्या आहारावर. त्यामुळे डॉक्टर सांगतात की काम कमी करा, वजन उचलू नका, जेवण डाएट व्यवस्थित घ्या. आता ह्याचं आपल्या पायथ्याशी काय कनेक्शन आहे तेही समजून घ्यायचं आहे. हा जो नाळ आहे ह्याच्या नाळेमध्ये ज्या काही तुम्हाला मी मगाशी रक्तवाहिन्या सांगितल्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये, बरोबर आहे. ह्या नाळेमध्ये पण दोन प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात ज्या आईच्या प्लासेंटा किंवा वारे थ्रू डायरेक्टली त्या मुलाच्या नाळेमध्ये कनेक्ट असतात. आणि ह्यामध्ये स्टेम सेल्स असतात ज्या आईकडून मुलांना भेटलेली पहिली पेशी किंवा पहिली सेल म्हणजे एम्ब्रियोनिक स्टेम सेल. आणि आपलं जे प्लांट बेस्ड स्टेम सेल आहे ते पायथोइज म्हणजे काय आहे? आर्टिफिशियल किंवा एक बनवलेलं आहे, मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. पण ही जी सेल आहे ती कुठेच तयार केली जात नाही, हे डायरेक्टली आईच्या पोटामध्येच तयार होते. आता जसं की तुम्ही कधी एखादा पेशंट बघितला असेल त्याला कधी ब्लड लावण्यासाठी कधी हॉस्पिटलला घेऊन गेला असाल तर जसं ब्लड बँक्स असतात ज्याच्यामध्ये ब्लड स्टोअर केलं जातं तसंच ह्याच्या सुद्धा लॅबोरेटरीज असतात, प्लेस असतं. देन ह्यांच्यामध्ये पण मोठ्या मोठ्या लॅबमध्ये हे नाळ प्रिझर्व केला जातो. डिलिव्हरी झाल्यानंतर ज्यावेळेस हा बेबी जो आहे आफ्टर डिलिव्हरी ह्याच्या पायाला मारलं जातं आणि जेव्हा हा बेबी रडतो त्यावेळेस आईचं सर्क्युलेशन बंद होतं, रक्त सप्लाय करणं. आणि जो मुलगा आहे तो रडल्यामुळे त्याचा श्वास चालू होतो आणि श्वास चालू झाल्यामुळे मुलाचं ओन सर्क्युलेशन म्हणजे तो स्वतःची स्वतः श्वास घेतल्यामुळे त्याचा हार्ट काय करायला लागतं, आपोआप काम करायला लागतं. त्यामुळे पहिल्यांदा डॉक्टर बेबी जन्मल्यानंतर त्याच्या पायाला मारतात. क्लिअर होत आहे? आता ह्या नाळेमध्ये असे काही गुणधर्म आहेत की जे आईच्या नाळेमधून त्या मुलाला भेटले. पण याच्याकडे ज्या अशा सेल आहेत की नॅचरल म्हणायला गेलं ना तर ही तुम्हाला एम्ब्रियोनिक स्टेम सेल थेरपी जी आहे ना आईकडनं भेटलेली एक संजीवनीच असते. आणि पूर्वीचे बघा गावाकडचे जर काही लोक असतील ना तर दादी लोक असतील त्यांना तुम्ही विचारला तर हा जो नाळ आहे घरामध्ये म्हणजे बघू शकता की घरात असं सुकून बांधून ठेवतात. आणि ज्यावेळेस मुलं घरातले जे काही आजारी पडतात त्यांना दगडावर घासून त्याच मुलाला दगडावर घासून दिलं जातं. हे असं का केलं जातं? कारण एक गोष्ट समजून घ्या की तो जो मुलगा आहे त्याच्या नाळेमध्ये जे गुणधर्म आहेत त्याच्या ज्या सेल आहेत त्याच त्याला उघडून दिल्या जातात. आणि ह्याच्यामध्ये गुणधर्म काय आहे तर आपल्या शरीराच्या सगळ्या पेशींना रिकवर करण्याचं काम जे आहे तीही सेल करते. म्हणजे आपल्या शरीरातली सगळ्यात मेजर सेल आहे. म्हणजे समजायला गेला तर तुम्ही बघू शकता की जसं एक कंपनी आहे त्या कंपनीमध्ये मॅनेजर एक असतो आणि बाकी एम्प्लॉई अनेक असतात. तसंच आपल्या शरीरामध्ये अनेक पेशी आहेत, अनेक रक्तवाहिन्या आहेत. पण त्यापैकी मेजर जर मुलांमध्ये छोट्या बघायला गेला तर अंबायलिकल कॉर्ड थ्रू त्याच्याकडे जी आलेली नॅचरल ॲट बर्थला जन्मतच आलेली जी संजीवनी असेल ती एम्ब्रियोनिक स्टेम सेल थेरपीची असणार आहे. इथेपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? ह्यामध्ये कोणाला काही क्वेश्चन? थंब करून तुम्ही मला सांगू शकता जेणेकरून मला पुढे कंटिन्यू करायला. ओके, देन आता ह्यामध्ये बघायला गेला तर आपलं स्टेम सेल, आपले स्टेम सेल्स काय काम करतात? आता तुम्ही अगोदर आपण ह्युमन अनाटॉमी किंवा ह्युमन बद्दल का जाणून घेतला? कारण जर तुम्हाला तुमचं शरीरच माहीत नसेल तर तुम्ही स्टेम सेल काय असतं, कसं तयार होतं नॅचरल पद्धतीने, मग आपल्याकडचं स्टेम सेल त्यामध्ये काय काम करतं? आता तुम्हाला क्लिअर होईल की जसं तुम्ही बघितलं ती डायग्राम आठवा ही वाली. आता ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं आईकडनं मुलांना काय भेटल्या एम्ब्रियोनिक स्टेम सेल आपोआप भेटल्या जे नॅचरल आहे. पण आता समजा
तुमचा किंवा माझा ह्या मीटिंगमध्ये जेवढे काही लोक आहेत तुम्हाला कडे तुमचा नाळ तुमच्या आईने ठेवलाय का आज? आज मीटिंग झाल्यानंतर विचारा सगळ्यांनी, मम्मीला म्हणा मम्मी माझा नाळ ठेवलाच का म्हणा तो जपून. एक असं पण भेटणार नाही. समजत्या? पण पूर्वीचे दादी लोक बघा आजही खेड्यामध्ये काय करतात, हा नाळ सुकवून ठेवतात आणि मुलं आजारी पडल्यानंतर दगडावर त्याचं पाणी करून घासून देतात. आणि त्यांना माहित नाही, सायन्स तेवढं त्यांना माहित सुद्धा नाहीये की आज त्या सायन्स थ्रू तो आजार कमी केला जातो किंवा स्टॉप केला जातो. पण आज बघायला गेला तर तो आजार कशामुळे बंद होतो किंवा कमी होतो, कारण ह्या सेल त्याला इंजेक्ट केल्या जातात. पण हे कोणाच्याही कोणाला सेल चालत नाही. जसं की समजा माझ्या ह्या मीटिंगमध्ये भरपूर लोक, त्यापैकी जर एखाद्याला मी विचारलं तुमचा ब्लड ग्रुप कोणता आहे, राईट, तर तुमचा ब्लड ग्रुप माझा ब्लड ग्रुप सेम असेल तरच मी तुम्हाला ब्लड डोनेट करू शकते. अदरवाईज क्रॉस मॅच नाही झाला तर तुम्ही जागेवर डेड सुद्धा होऊ शकतो आपण. क्लिअर आहे? तसंच आहे की ज्यावेळेस हा स्टेम सेल्स जर इंजेक्टेबल घ्यायच्या असतील आपल्याला तर ब्लड क्रॉस मॅचिंग, RH फॅक्टर हे सगळं चेक केलं जातं. आणि हे चेक केल्यानंतरच ह्याची जर ट्रीटमेंट घ्यायला गेलात तुम्ही तर गुगल सर्च मारा, माझ्या समोर तुम्ही लोक जर आज बघायला गेले तर 25 लाख ते 45 लाख आज ह्या ट्रीटमेंटसाठी मोजावे लागतात. त्यामध्ये तुमचं टेस्ट वेगळे आल्या फक्त तुम्हाला एम्ब्रियोनिक स्टेम सेल घेण्यासाठी. क्लिअर? आणि एम्ब्रियोनिक स्टेम सेल्समुळे तुम्ही कॅन्सर, HIV, एड्स, सिव्हिअर आजार सुद्धा ट्रीट करू शकता. आता ह्या सेल तुमच्या आणि माझ्या प्रिझर्व तर नाहीये. समजा भविष्यात, आता नाही, भविष्यात आपला आजार झाला, सिव्हिअर आजार झाला, क्रोनिक आजार झाला एखादा, की कॅन्सर होऊ दे, कुठला होईल सांगता येत नाही. क्लिअर होता? आपण म्हणू नाही शकत की आपण हेल्दी आहे. तुम्ही दिसताय हेल्दी पण हेल्दी कोणीच नाहीये, कारण त्याची इंटरनल बॉडी चेक केली तर तो काय आहे त्यालाही माहिती. क्लिअर आहे? आता बघायला गेलं तर तुम्ही दिवसभर काय खाताय, कुठं फिरताय, काय पिताय, हे सगळं कुठं चाललंय तुमच्या बॉडीत. आणि सगळ्या सेलवर त्याचा काय होतोय साईड इफेक्ट, पण कसा स्लो, फास्ट तुम्हाला कुठलीच गोष्ट दिसणार नाही. आता आपल्यामध्ये जे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत ते कुठले? प्लांट बेस्ड स्टेम सेल्स. प्लांट बेस्ड स्टेम सेल्स बद्दल जर तुम्हाला मी सांगायला गेले तर क्लिअर समजून घ्या, जो आईच्या नाळेमध्ये गुणधर्म आहेत जे तुम्ही बघितले तेच गुणधर्म ह्या फ्रुट्समध्ये. आणि ह्या सगळ्यात मेजर जो घटक आहे ना, हे ग्रीन ऍपल. आणि त्याच्यामध्ये स्मॉल क्वांटिटीमध्ये समजून घ्या 80% हा घटक असणार आहे स्टेम सेलसाठी कारणीभूत. त्यामध्ये बघायला गेलात तर बाकीचे जे आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे एक 4 ते 5% असेल या सगळ्या बाकीच्या फ्रुटचं. आणि बघायला गेलं तर एक 10 ते 12% ह्याचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे ग्रेप्सचं. म्हणजे जे आपलं स्टेम सेल तयार केलं गेले जे आर्टिफिशियल पावडर फॉर्म मध्ये आहे, त्यामध्ये जे आता तुम्ही हे ऍपल जे बघताय आपल्या ऍपल सारखं नाही, ह्याच्यामध्ये पण ऑक्सिडेशन म्हणजे सडण्याची प्रोसेस असते. जसं की तुम्ही कुठलाही पदार्थ घरात आणून ठेवा, त्याची एक स्पेसिफिक कॅपॅसिटी असते कशाची, टिकून राहण्याची. बरोबर आहे? मग तुम्ही काय केलं, फ्रुट्स आणले, आता तुम्ही सकाळी बनाना घेतला, बनाने घेऊन आले घरी आणि फ्रीजमध्ये ठेवले किंवा साईडला ठेवले. तुम्ही सकाळी आणताना येलो कलरचे होते पण इव्हिनिंगला किंवा रात्रीला ते आपोआप काय होतात, ब्लॅक पडायला लागतात. का बरं? कारण ऑक्सिडेशन चालू होतं, तो हवेच्या संपर्कात आला, देन मार्केट जे आपलं काही बाहेरचं वातावरण आहे, इन्व्हायरमेंट आहे, सराउंडिंग वातावरणामध्ये तो आला, त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन म्हणजे सडण्याची प्रोसेस चालू व्हायला लागते. मग आपल्याही बॉडीमध्ये जेव्हा आपण काय करतो प्रिझर्वेटिव्ह खातोय, तुम्ही काय करताय आज सगळ्यात जास्त भाजी पोळी किंवा फ्रुट्स हे नॅचरल कुणीच नाही खात. आज सगळ्यांना काय पाहिजे, सगळ्यांना माहिती तुम्ही काय खाता ते, राईट? तुम्हाला काय वाटतं त्याने तुमची जिभेची टेस्ट आहे ती कुठपर्यंत आहे, इथपर्यंतच? आतमध्ये गेल्यानंतर जाणवतं का तुम्हाला कधी की तुम्ही काय खाल्लंय? नॉनव्हेज खाल्लंय, व्हेज खाल्लंय, फ्रुट्स खाल्ले, पिझ्झा खाल्लाय, बर्गर खाल्लाय, हे कुठपर्यंत? फक्त तुमच्या जिभेपर्यंत, राईट? मग विचार करा, तुमच्या जिभेला फक्त एक टेस्ट घेण्यासाठी तुम्ही काय करताय, नको ते पोटामध्ये टाकताय, नको ते खाताय. नको ते खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्यांचा जो लाईफ स्पॅन आहे, त्यांची जी जे म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो आयुष्य आहे ते कमी होत आहे आणि ते आपोआप डेड व्हायला लागतात. आता असे भरपूर लोक आहेत की बघा, आता 1-2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, मी एका बागेमध्ये बसले होते आणि तिथे एक बागेमध्ये बसल्यानंतर एक इव्हिनिंगला जस्ट बसले होते, ते एक दादी आली माझ्यासमोर आणि दादी आल्यानंतर ते जस्ट माझ्या समोर येऊन मला पाणी मागितलं. तर पाणी दिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की माझा एक फोटो काढतेस का.
पहिल्यांदा मला हसायला आलं, पण मी म्हणलं नंतर ठीक आहे दादा, मी फोटो काढते. आणि माझ्यासोबत एक मॅडम पण होत्या. तर त्यांचे मी 2-3 फोटो काढले. तर फोटो काढल्यानंतर थोडंसं त्या म्हणजे एक्सरसाइज करत होत्या. एक्सरसाइज झाल्यानंतर येऊन माझ्यासोबत बसल्या आणि बसल्यानंतर त्यांनी थोडंसं त्यांच्याबद्दल सांगायला चालू केलं. आता सांगायला चालू केल्यानंतर मला म्हटलं की बघ माझं असं, म्हणजे 2-3 त्यांनी फोटो पण दाखवले त्यांचे पहिले आणि आत्ताचे पण त्यांनी 2-3 फोटो. तर मी म्हणलं हे फोटोचं काय आहे, तुम्हाला करायचंय नेमकं काय करायचं? तर म्हणते बघ मी पहिले अशी होते, आता मी अशी झाले. वयानुसार सगळं चेंज होतं. पण आता मी ठरवलं की आता मस्तपैकी राहायचं, खायचं, मस्त कपडे घालायचे. मी हे ऑर्डर केलं, ते ऑर्डर केलं. पण एक आहे की एकदा जर एज किंवा एक टाइम निघून गेला ना तुमचा, तर तुम्ही कितीही आपल्या बॉडीला रिवॉर्ड करण्याचा जर प्रयत्न केला ना, तर ते नाही होऊ शकत. त्यामुळे तुमच्या आत्ता एखादी सवय असते की तिला तुम्ही कमी संस्कार आहेत. संस्कार हे म्हातारपणी नाही लावले जातात. हे बालिश असतानाच लावले जातात. कारण संस्कार असा पार्ट आहे की जो लहानपणी त्यांच्या डोक्यावरती परिणाम करतो, म्हणून त्याला चांगलं आहे. तसंच आहे, तुम्ही जे आज फ्रुट्स किंवा जे काही बाहेरचं खाताय ना, हे तुम्हाला फक्त टेस्टसाठी खाताय तुम्ही. काही गोष्टी अशा आहेत की तुम्ही फक्त, ज्याला काय म्हणता येईल आता मला, मीपणा, मैं क्या हूं, असं दाखवण्यासाठी करताय. म्हणजे काय, तुमचं राहणीमान. आता बघा, कॉस्मॅटिक्स, राईट? आता पोरी आहेत, कॉस्मॅटिक खूप यूज करतात. तुमच्या लिपस्टिकमध्ये, तुमच्या पावडरमध्ये, तुमच्या क्रीममध्ये, तुमच्या सनस्क्रीममध्ये, तुमच्या बॉडी लोशनमध्ये कित्येक सारे काय आहेत, फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आहेत. ज्याच्यामध्ये काय आहे, आज केमिकल यूज आहे. त्या केमिकलचा तुम्ही काय करताय, तुमच्या स्क्रीनवर, तुमच्या पूर्ण बॉडीवर जे काही तुम्ही लोशन लावताय, क्रीम लावताय, हे सगळं काय केलं, अप्लाय केलं. आता तुम्हाला काय वाटतं की तुमच्या जी स्किन आहे, जी काही त्वचा आहे, ही त्वचा तुमच्या शरीराचं आवरण आहे. पण तुम्ही त्या आवरणावर काय केलं, आता कॉस्मेटिक लावलं. कॉस्मेटिक मध्ये काय आहे, केमिकल आहे. आता तुम्हाला मॅम, जसं की कसं काय आपल्या शरीरामध्ये ते एंटर करेल, साहजिक आहे. मला सांगा, तुमचा घाम बाहेरून येतो का शरीरातून आतून येतो बाहेर? जो आपल्या शरीराचा घाम असतो, तो शरीराच्या बाहेर जो येतो, तो आतमधून बाहेर येतो की बाहेरून आतमध्ये चाललेला असतो? आतून बाहेर आहे, बरोबर आहे. म्हणजे काय, तुमच्या स्किनला, म्हणजे तुमच्या त्वचेला इलॅस्टिसिटी आहे. आणि त्याच्यामध्ये काय छोटे छोटे होल आहेत, ज्या आपल्या शरीराची आर्द्रता, ज्या आपल्या बॉडीची, एक म्हणतो ना त्याला ऑइलीपणा जो आहे, तो टिकून ठेवण्याचं काम करतो. तुमचे कधी तुम्ही हातावरचे किंवा पायावरचे जे केस आहेत ना, ज्या रूट्सला बघा, त्यांचे जे मूळ आहेत ना, त्या मुळामध्ये काय असते, सिबम नावाचं एक लिक्विड असतं. तर ते आपल्या बॉडीला किंवा त्वचेला काय करतं, एक ऑइली ठेवण्याचा प्रयत्न करत असतं. मग शरीरातून जसं घाम बाहेर पडतो, तसंच तुम्ही काय करताय, क्रीम अप्लाय केला, पावडर अप्लाय केला, लिपस्टिक लावली, तर तुमच्या त्या जे होल आहेत किंवा जे काही छिद्र आहेत ना छोटे छोटे, ह्या छिद्रामधून ते एंटर केलं जातं. आणि एंटर केल्यानंतर हळूहळू हळू लगेच तुम्हाला काहीच त्रास होत नाही, पण हळूहळू काय व्हायला लागतं, स्किन कॅन्सर, स्किन इरिटेशन, जेवढे काही तुमचे स्किनचे प्रॉब्लेम आहेत. आज तुम्ही बघू शकता, कुठलीही सेलिब्रिटी घ्या लेडीजमध्ये, तुम्ही जर तिला नॅचरल बिना मेकअपचं बघाल ना, घाबराल. कळतंय? तुम्ही म्हणाल चाल ही नाहीच आहे ही. क्लिअर होत आहे. पण आता एका साईडला तुम्ही, मी सगळं वाईटच नाही सांगत, एक समजून घ्या, शिल्पा शेट्टी माहिती आहे सगळ्यांना, आज 50 एज क्रॉस केलंय, पण आजही 22-23 चे दिसतात. का दिसतात? एक्सरसाइज, योगा. क्लिअर होत आहे. मग त्यांनाही माहिती झाले, सेलिब्रिटी लोकांना, काही लोकांना ते खावं लागतं, काही लोकांना डाएट फॉलो करावं लागतं, काही लोकांना नाही होत. आता जर तुम्ही आयुष्यामध्ये काही गोष्टींना लिमिट नाही लावलं, तर आयुष्यात तुम्हाला जाणून बुजून लिमिट लावावं लागेल. क्लिअर होत आहे. आता हे काही फ्रूट सप्लिमेंट आहे. चला आपण आपल्या पॉईंट्सकडे येऊया. पायथवीज मध्ये किंवा जे आपले प्रोडक्ट्स आहेत, भरपूर सारे लोक तिथं ते म्हणतात मॅडम आम्हाला प्रोडक्ट्स काही कामाचंच नाही, आम्ही का घ्यायचे? बरोबर प्रदीप सर, आम्हाला ते काही कामाचंच नसेल तर आम्ही का घेतलं पाहिजे? असं ऐकलं प्रदीप सर बीडचेत म्हणून, म्हणून असं आठवलं मला. मी पण प्रॉपर बीडचीच आहे. आपण लास्टला बोलणारच आहे. आता बघा सर, जसं की तुम्ही म्हणाल किंवा मॅम तुम्ही म्हणाल की आमच्यासाठी हे प्रोडक्ट कामाचंच नाही. कोण म्हटलं कामाचं नाही? तुम्हाला त्याची माहितीच नाही म्हणून तुम्हाला वाटते ते कामाचं नाही. देवाने ह्या पृथ्वीमध्ये जे काही बनवलंय ना, ते सगळं कामाचं आहे. फक्त त्याचे युजेस ज्याला माहित आहे त्याच्यासाठी कामाचं आहे, आणि ज्याला त्याचे यूज माहित नाहीत त्यासाठी ते कामाचं नाही. दगड तुमच्यासाठी कामाचा नसेल, पण मूर्तिकारासाठी लय कामाचं आहे.
परत तुम्ही जाता मूर्ती घ्यायला, मग तुमच्यासाठी तो कामाचा बनला. तसंच हे प्रोडक्ट तुमच्यासाठी का कामाचं? तुमच्या शरीर जे बनलंय ते 3 पेशींपासून बनलेलं आहे. मेजर ब्लडमध्ये ज्या सगळ्यात महत्त्वाच्या 3 पेशी असतात, तुमची लाल पेशी, पांढरी पेशी आणि प्लेटलेट. ह्या 3ही पेशींचं काम हे वेगवेगळ्या लेव्हलचं असतं. म्हणजे एका घरात राहणारे सगळेच लोकं एकच काम करतात का? नाही करत. आई वेगळं काम करते, पप्पा वेगळं काम करतात, भाऊ काम वेगळं करतो, आपण काम आपल्या धुंदीत वेगळं करतो. तसंच आहे आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी काय करते? वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं काम असतं. आता बघायला गेलं तर जसं मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं हे जे तुम्ही फ्रुट्स बघताय त्याला ग्रीन ॲपल म्हणतो. आपला ॲपल घरी आणून कट करा आणि 2 मिनिट फक्त टेबलवर कट करून काय करा त्याला ठेवा. फक्त त्याच्याकडे बघत राहा. एकदम एवढं भारी असतं ना सर, फ्रेश एकदम मार्केटमधून तुम्ही आत्ता जाऊन आणायचं, धुवायचं मस्तपैकी कट करायचं. धुवून ठेवलं आणि कट केलं तर विदिन 5 मिनिटाच्या आतमध्ये त्याचा कलर चेंज व्हायला लागतो. बरोबर आहे? 5 मिनिट बी लागत नाही. तुम्ही फक्त कट करून ठेवलं ना आणि समजा काही आणायला जरी घरातून बाहेर आले ना, तर लगेच बाहेरून येऊस तर आतमध्ये त्याला ॲपल सुद्धा हळू-हळू रेड, रेड, रेड नंतर ब्लॅक असं काय होतं खराब व्हायला दिसतंय. का बरं? तुम्ही सकाळी आणलेली केळी सकाळी एकदम येलो कलरची होती, पिवळ्या कलरची होती, ताजी होती, फ्रेश होती. पण ती जर तुम्ही इव्हनिंगला बघितली, तर त्याच्यावर असे ब्लॅक कलरचे पॅचेस दिसतात. असं का होतं? ऑक्सिडेशन म्हणजे काय होतंय? सडण्याची प्रोसेस चालू होते. पण आज बघायला गेला, तर हे जे ग्रीन ॲपल आहे, ह्याला जर तुम्ही झाडालाच आहे आता हे तोडलेलं नाही. इमॅजिन करा, एक झाड आहे आणि त्या झाडाला हे ॲपल असंच लटकतंय आणि इथं काय झालंय एका मॅडमला जरा वाटलं, की आपण झाडालाच ॲपल कट करायचं. तर मॅडमनी काय केलं, एक बतई किंवा चाकू नेला आणि ह्याला असा कट मारला आणि एक त्याची जी फोड आहे, ती कट करून तेवढीच खाली आणि बाकीचं तिथंच ठेवलं. म्हणजे ते ॲपल तोडलं नाही, त्याला फक्त कट मारून आलं. तर प्रदीप सर याचं काय होतं, आपोआप जी कट आहे, जो त्याला कट मारला गेलाय, तो आपोआप भरून काढण्याचं काम त्याच्या आतमध्ये असलेल्या पेशीच करतात. तुम्हाला काही दिवसानंतर त्या ॲपलचा कट सुद्धा दिसणार नाही. त्याच्या जागी असा वण सुद्धा दिसणार. का? कारण त्याच्यामध्ये गुणधर्मच असा आहे, की स्वतःची जखम भरून काढण्याच्या ज्या पेशी आहेत, त्या तयार करण्याचं काम हे ग्रीन ॲपल करतं. आणि 80% भाग आपल्या प्रोडक्ट्समध्ये जे आहे पावडर फॉर्ममध्ये त्या फळांचा आहे. ग्रीन ॲपलचा आहे. आणि 20% भागापैकी आज बघायला गेलं तर 16% भाग हा ह्या ग्रीन ॲपलचा झाला 80%, हा आहे ग्रेप्सचा. द्राक्षाचं. ह्यामध्ये पण जे काही कंटेंट्स आहेत, त्या कंटेंट्समुळे आज ते प्रिझर्व्ह करण्यासाठी आणि आपल्या सगळ्यात जास्त आता हे झालं तुमच्या सेलबद्दल म्हणजे इंटरनल आणि हे जे ग्रेप्स आहेत, हे तुमच्या स्किनसाठी सगळ्यात महत्त्वाचे. जे काही तुमच्या स्किनला इलॅस्टिसिटी असेल, डिहायड्रेशन असेल, स्किनचे जेवढे काही आजार आहेत ना, खरूज, नायटा, जे आता मराठी शब्द जेवढे काही जास्त मला सांगता नाही येणार मेडिकल टर्ममधून. जसं की आपण मराठीमध्ये त्याला खजूर म्हणतो, नायटा म्हणतो, सोरियासिस म्हणतो, फंगल इन्फेक्शन म्हणतो. जसं कांजण्या, परत काय त्याला गोर, मम्स चिकन पॉक्स त्याला आपण मेडिकल टर्म्स आहेत. तर त्यामध्ये हे सगळ्यात जास्त काम करतं. काय? तुमचे ग्रेप्स आणि बाकी 4% मध्ये हे सगळे बाकीचे प्रॉडक्ट्स आहेत किंवा हे फ्रुट्स आहेत. आता ह्या सगळ्या नॅचरल फळांपासून आपलं काय केलंय? प्लांट बेस्ड स्टेम सेल म्हणजे पायथोवीज बनले. प्लांट बेस्ड स्टेम सेल का म्हटले? प्लांट्स म्हणजे काय? झाडं, फळं आणि सेल्स म्हणजे काय? पेशी. क्लिअर होते तुम्हाला आता? प्लांट स्टेम सेल म्हणजे काय? फळांपासून बनलेलं स्टेम सेल्स. आणि हे जे होतं ते काय होतं? एम्ब्रॉनिक स्टेम सेल. आता फरक समजून घ्यायचा आहे तुम्हाला. प्लांट बेस्ड स्टेम फळांपासून बनले. एम्ब्रॉनिक स्टेम सेल आईच्या नाळे थ्रू बनले. आता आईच्या नाळे थ्रू बनलेले प्रोडक्ट सगळ्यांकडे अवेलेबल नाहीये. आणि जर घ्यायचं म्हटलं तर कुणाची ऐपत नाहीये आज ऑन दी स्पॉट 25 ते 45 लाख मोजण्याची. काय आहे? आज मी मेडिकल साईडला सर काम केलेलं आहे, असं तुम्हाला मी खोटं नाही सांगत. अशा केमला मी पेशंट हँडल केलेले आहेत ना, की अक्षरशः घरच्या जमीन विकून लोकांनी पेशंटचे पैसे भरले. अक्षरशः सोनं गहाण ठेवून लोक पेशंटला पैसे लावतात. तोपर्यंत डॉक्टर सुद्धा हात नाही लावत. आम्ही पण नव्हतो लावत. परमिशनच नव्हतं ना आम्हाला. पहिलं काय असायचं ओपीडी फाडा. म्हणजे तुम्ही करोडो जरी मला ह्यातून एवढं सांगायचं तुम्ही करोडो जरी मोजले ना, तर आज ह्या सेल तुम्ही त्या टाईमला घेऊ नाही शकणार. क्लिअर होत आहे? मग आपल्याकडे सगळ्यात सोपं आणि अवेलेबल कमी पैशांमध्ये त्यासोबत तुम्हाला बिझनेस भेटतोय आणि ते बी तुमच्या बॉडीवर कुठलं केमिकल इंजेक्ट केलं जात नाही. कुठलाच साईड इफेक्ट नाही. ते म्हणजे कुठलं? आता तुम्हाला काय वाटतंय? फायद्याचं आहे की नाहीये? महागडं आहे का ह्याच्यापेक्षा स्वस्त आहे?
हे महागड आहे का हे महागड आहे? हे फक्त आज बघायला गेला तर 15,500 मध्ये, 13,550 मध्ये, राईट. आणि जर बघायला गेला ह्याची जर ट्रीटमेंट घ्यायला गेली तुम्ही कशाची, आईच्या नाळेमध्ये, तर फक्त 25 लाख आहे सुरुवातीला, आणि लास्ट पर्यंत गेला तर 45 लाख. आणि आपले जे आहे अवेलेबल ते जास्तीत जास्त 15,500 मध्ये. तुम्हाला कुठलं घ्यायला आवडेल? विदाउट केमिकल, विदाउट साईड इफेक्ट. क्लिअर झाला आता? नॅचरल आहे, 100%. ISO सर्टिफाईड आहे. स्क्वीज क्वालिटी फॉर्म्युलेशन, स्वित्झर्लंडचं प्रोडक्ट आहे. दुसरी गोष्ट, 100% नॅचरल आहे. कुठल्याही म्हणजे हलाल आणि हसाब हे सौदी कंट्रीजचं आपल्याला त्याला सर्टिफिकेट भेटलेलं आहे. म्हणजे आस्थेचे प्रोडक्ट आहे आपल्या इंडियामध्ये फसायचं सर्टिफाईड. तुम्ही साधा पेन जरी घ्यायला गेलात ना त्याच्यावर फसायचं सर्टिफाईड असतं इंडियन गव्हर्नमेंटचं. तुम्ही कुठली साधी एक छोटीशी गोष्ट सुद्धा म्हणजे स्टॅपलरच्या पिन आहेत ना त्या जरी तुम्हाला सेल करायच्या असतील ना त्याच्यावर सर्टिफाईड आहे का हे चेक केलं जातं. मग फसाई सर्टिफाईड आपल्या प्रोडक्ट्सला अवेलेबल आहे. क्लिअर होत आहे? आता हे झालं आपल्या प्रोडक्ट्स विषय. देन आता बघायला गेलं तर पायथ्वीज आपल्या बॉडीमध्ये कसं काम करतं समजतं. आता आपल्या शरीरामध्ये ह्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करते. ब्लड सेल्स, ही स्क्रीन सगळ्यांना दिसतीये ना व्यवस्थित? आता पहिली स्लाइड आठवा. जे रक्ताचं सर्क्युलेशन चालू होतं, निळ्या कलरच्या रक्तवाहिन्या, लाल कलरच्या रक्तवाहिन्या. आता हे झालं फक्त पाईप. आता पाईपाच्या आतमध्ये म्हणजे आपल्या रक्तवाहिन्याच्या आतमध्ये कंटेन काय काय, तर रक्तवाहिन्याच्या आतमध्ये बघा सगळ्यात महत्वाची जी सेल आहे ना ती कुठली आहे? वाचता येत असेल ना सगळ्यांना? नाही येत? येडेच बसले का काय? रेड ब्लड सेल. म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यामध्ये 3 प्रकारच्या मोस्ट आणि मेजर सेल आहे. मेजर म्हणजे काय, सगळ्यात महत्वाच्या आणि मोठ्या सेल. पहिली सेल आहे आपली रेड ब्लड सेल, जिला आपण लाल रक्तपेशी म्हणतो. दुसरी कुठली आहे? पांढऱ्या पेशी, ज्याला आपण व्हाईट ब्लड सेल म्हणतो. आणि थर्ड आहे प्लेटलेट्स, त्याला प्लेटलेट्सच म्हणतात. क्लिअर आहे? आता बघा रेड ब्लड सेलचं काम काय असतं, आपल्या ब्लडमध्ये जे पेशी आहेत त्याला आर्थोसायटोसिस म्हणतात. म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये ज्या काही पेशी आहेत त्या गुडघ्यामध्ये, परत मोठे मोठे हाड आहेत ना आपले, समजा गुडघ्याचं हाड आहे, परत कमरेचे हाड आहेत, परत हे कोपराचे हाड आहेत, ह्यामध्ये आपल्या ह्या रक्तातच तयार होत असतात पेशी. आणि ह्यांचं विघटन म्हणजे काय, त्यांचा आयुष्याचा लाईफ स्पॅन जो असतो ना तो पण किती असतो, 90 ते 120 दिवस प्रत्येक पेशी जगते. म्हणजे तुम्ही तुमचं लाईफ स्पॅन काढता काय, की माझी दादी आहे 80 वर्ष जगली, माझी दादी 120 वर्ष जगली, म्हणजे काय त्याचं आयुष्य काढलं आपण. तसंच आहे आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीचा सुद्धा एक आयुष्याचा लाईफ स्पॅन आहे. आणि आपली नॉर्मल पेशी, हेल्दी पेशी, आरोग्यदायी पेशी फक्त 90 किंवा 120 दिवस जगते. आणि 90 किंवा 120 दिवस जगल्याच्या नंतर ती पेशी काय केली जाते, आपल्या ह्याच्यामध्ये जे आपलं लिव्हर आहे त्यामध्ये किल केले जातात, मारल्या जातात, विघटन होतं. आणि दुसरी गोष्ट, हे जे आहे आपलं मोठ्या हाडांचे टोकं जे असतात जसे गुडघ्याचे असतील किंवा मणक्यांच्या असतील, ह्यामध्ये त्या ब्रेक करून काय केल्या जातात, रक्तामध्ये आणल्या जातात आणि किडनीमधून फिल्टर होऊन. आता तुम्ही म्हणाल की आता याचा एक सिस्टम पण सांगते, जसं की तुमच्या युरिनला येलो कलर असतो, म्हणजे लघवीला आपल्या येलो कलर असतो, आपल्या स्टूलला येलो कलर असतो, आपल्या पित्ताला येलो कलर असतो. कळतंय? जो पिवळा कलर आपल्या बॉडीमध्ये येतो ना तो कशामुळे येतो माहितीये तुम्हाला? आपल्या शरीरातल्या ह्या ज्या लाल पेशी आहेत ना ह्यांचं आयुष्य संपलं, 90 किंवा 120 दिवस जगल्या, तर ह्या 90 दिवसापासून 120 दिवसाच्या मध्ये कधी पण मरतात. काय होतात? मेल्या जातात. आणि ह्या कुठं मारल्या जातात? एक तर लिव्हरमध्ये, नाहीतर आपल्या मोठ्या हाडांच्या टोकामध्ये. आता ह्या मारल्या गेल्यानंतर हे काय केलं जातं, ज्या बघा मगाशी सांगितलं मी तुम्हाला निळ्या कलरच्या ज्या रक्तवाहिन्या होत्या की नाही, त्या निळ्या कलरच्या रक्तवाहिन्यातून हे किडनीमध्ये आणलं जातं आणि किडनीमध्ये फिल्टर करून त्याचं विघटन केलं जातं. आणि विघटन करून काय केलं जातं, त्यातले जे काही वेस्ट प्रोडक्ट्स आहेत ते काय केलं जातं, किडनीमधून युरिन थ्रू बाहेर फेकले जातात. म्हणून युरिनला म्हणजे लघवीला आपल्या येलो कलर असतो. देन आपल्या स्टूलला जे तुम्ही त्याला आता मराठी शब्द काय सांगायचा, शौचालय जातं की नाही, त्याला जो कलर असतो त्याच्यामुळे तो पण कशामुळे असतो, ह्या पेशींमुळे असतो. आता मी मेडिकल साईडची आहे सर, त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींचं काहीच नाही वाटत, कारण मी सगळ्या गोष्टी इव्हन पेशंटला तिथपर्यंत ट्रीटमेंट केलेल्या. त्यामुळे तुम्हाला ऐकायला कसं तरी वाटत असेल, पण मला नाही वाटत. कारण जर आपल्या शरीराचं आपल्याला नॉलेज नसेल तर यापेक्षा दुसरी मोठी लाज तर नाहीच आहे का, बरोबर आहे? लाज वाटली पाहिजे की आपल्या शरीराचंच काय माहिती. मग त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की माम कसं आणि काय, त्यामुळे समजून घ्या आपल्या रक्ताला कलर कशामुळे. आणि आता सगळ्यात जास्त बघा ही जी लाल पेशी आहे ना ह्याचं मेन फंक्शन काय आहे,
रक्तातून ऑक्सिजन आणि CO2 म्हणजे काय, कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज करतात हे. तुम्ही श्वास घेतला, घ्या श्वास सगळेजण, घेतला, तुमचे लंग्स काय झाले, तुमच्या छातीमध्ये असं फुगल्यासारखं तुम्हाला जाणवतंय, सोडा. काय झालं, तुमच्या छातीमध्ये साईज कमी वाटते, बरोबर आहे. मग जेव्हा तुम्ही श्वास घेता की नाही, त्यावेळेस तुम्ही काय करता, ऑक्सिजन घेता, आणि जेव्हा सोडता त्यावेळेस काय सोडता, कार्बन डायऑक्साईड सोडता. मग ऑक्सिजन मध्ये चाललाय आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर चाललाय, मग कार्बन डायऑक्साईड आला कुठून, तर तुमच्या शरीरामध्ये जो काही कार्बन डायऑक्साईड बिना कामाचा घटक आहे ना. आता मला सांगा, बिना कामाचा आपण घरात पण कोणाला ठेवत नाही का, ठेवतो, कामावर तर कोणाला ठेवतच नाही, बरोबर आहे. मग तसंच आहे की आपल्या शरीरातला हा काय झाला, कार्बन डायऑक्साईड बिना कामाचा आहे, मग आपण काय केलं, त्याला सोडून दिला. क्लिअर आहे. आता घेतलेला ऑक्सिजन रक्तामध्ये ह्या पेशींमुळे येतो. आणि तुम्ही कधी ऐकलं असेल बघा की एखादा पेशंट आहे, तो पेशंट काय झाला, त्याचा ब्रेन डॅमेज झाला. का झाला, रक्त सप्लाय नाही झालं. आणि रक्त सप्लाय मध्ये काय प्रॉब्लेम झाला, तर रक्त सप्लाय म्हणजे काय, रक्त सप्लाय मध्ये त्याला ऑक्सिजन नाही पण भेटला. तुमचं नाक दाबून तुम्ही 5 मिनिट थांबा बरं, तोंड उघडतं की नाही बघा आपोआप. 5 मिनिट नाही, 2 मिनिट थांबू नाही शकत तुम्ही, बरोबर आहे ना. तसंच आहे, मग तुमच्या ब्रेनला काय होतं की जर ब्लड मध्ये काही प्रॉब्लेम झाला ह्या पेशींमध्ये, तर तुम्हाला काय होतं, ऑक्सिजन जो आहे तो तुमच्या कुठल्याच अवयवाला जात नाही. तुम्ही सजीव आहे का निर्जीव आहे, म्हणून तर माझ्यासोबत येत नाही तर असते बाहेर, बरोबर की नाही. तुम्ही सजीव आहे, बरोबर आहे. तर सजीवाला जगण्यासाठी कशा कशाची गरज आहे, बोला की, तुमचे एक्सप्रेशन तर समजू द्या मला. अन्न वस्त्र निवारा तर नंतर आलं, पहिले तुम्हाला ऑक्सिजन पाहिजे. तुम्ही वस्त्राशिवाय राहू शकता, आदिमानव राहिलेला आहे. तुम्ही अन्नाशिवाय जगू शकता काही दिवस, तुम्ही पाण्याशिवाय जगू शकता ऍटलिस्ट 1 दिवस तरी, पण ऑक्सिजन शिवाय मला जगून दाखवा फक्त 5 मिनिट. इथं मीटिंगमध्ये कुणीच नाही राहणार जर 5 मिनिट जर ऑक्सिजन थांबवला तर. क्लिअर होत आहे. त्याच्यामुळे समजून घ्या की सगळ्यात जास्त जी आपल्याला गरज असेल ना रक्तामध्ये सुद्धा, तर कशाची असते, ऑक्सिजनची. तर रक्तामधून हे ऑक्सिजन काय केलं जातो, प्रत्येक शरीरातल्या प्रत्येक पेशींमार्फत हा आपल्या प्रत्येक अवयवाला, तुमच्या डोळ्याला, तुमच्या हृदयाला, तुमच्या किडनीला, तुमच्या कानाला, तुमच्या जिभेला हे रक्तातूप दिलं जातं. आणि ज्यावेळेस त्याची कमतरता जाणवते त्याच बघा, तुम्ही दम्याचा अस्थमाचा पेशंट बघितलाय, ह्या इथवर चालू आणि त्याला अशा धापा टाकत असतो. का, कारण त्याला ऑक्सिजनच भेटत नाही. क्लिअर होत आहे. मग त्याच्या रक्तातला ऑक्सिजन कमी होतो, त्यामुळे काय केलं जातं, त्याला बघा कधी बघितलं असेल तो पंप ओढायला देतात असा, बघितलाय कधी, कोणाच्या दादीला असेल घरात तर. कारण का, त्यामध्ये एक असं स्टेरॉइड असतं, जे स्टेरॉइड तुमच्या लंग्समध्ये जे फुफ्फुस आहेत त्याच्या ज्या नळ्या असतात त्या अशा कन्स्ट्रिक्ट म्हणजे दबलेल्या असतात, त्याला एक्सपांड करण्याचं काम ते स्टेरॉइड करतं. हेही सांगेल नंतर. आता कळलं लाल पेशींचं तुमच्या काय हे आहे म्हणून, काम काय, लाल रक्तपेशी तुमच्या शरीरातलं ऑक्सिजन कॅरी करते आणि सगळ्या अवयवांना देते, आणि डिऑक्सिनेट आपल्या शरीराच्या बाहेर काढण्याचं काम करते, ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करते. एवढं समजून घ्या. एक लाल गाडी एसटी सारखी ती तुमच्या शरीरामध्ये रक्तातून जाते आणि ऑक्सिजन कॅरी करून तुमच्या प्रत्येक अवयवाला ती काय करते, जाता जाता रक्त देऊन जाते, ऑक्सिजन देते. नंतरचं मेन फंक्शन आलं आपल्या पांढऱ्या पेशींचं. पांढऱ्या पेशीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. पांढऱ्या पेशीमध्ये तुम्ही जर बघायला गेला ना, तर वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात न्यूट्रोफिल आहे, इओसिनोफिल आहे, बेन्झोफिल आहे, लिम्फोसाइट आहेत, मोनोसाइट आहेत. तुम्हाला ह्याचे नावं सुद्धा नीट वाचायला यायचे नाही जर मी तुम्हाला एखाद्याला अननोट केलं तर. तुम्ही काम काय सांगणार त्यांचं मला, बरोबर आहे. न्यूट्रोफिल फॅगोसाइट करण्याचं काम करतात. फॅगोसाइट म्हणजे काय, गिळण्याचं काम करतात. समजा आपल्या शरीरामध्ये आता बघा एवढं मोठं युद्ध झालं पाकिस्तान सोबत आपलं, बरोबर आहे. आपण जाऊन हल्ला केला त्यांच्यावर, बरोबर ना. मग समजून घ्या की आता समजा हा एखादा, हा इंडिया आहे आणि हा पाकिस्तान. आता तुम्हाला हे रेड दिसतंय ना, हा इकडचा एक माणूस यांच्याकडे चाललाय. तर आपले सेल काय करतात सर, ह्या ज्या पेशी आहेत ना, ह्या पेशी काय करतात, त्याला येऊ देतात मध्ये, तोपर्यंत हालचाल काहीच करत नाहीत. आणि एकदा का हा मध्ये मध्ये यायला लागला, हे ऍक्टिव्ह होतात. आणि एकदा हा काय झाला, एंटर केला आतमध्ये, इथं आला, ह्या काय करतात, डायरेक्ट असं सर्कल तयार करतात आणि ह्याला आपोआप काय करतात, गिळून घेतात. म्हणजे आपल्या शरीरात बाहेर आपल्या आजारी का पडतो समजून घ्या, बाहेरचा सबस्टन्स, बाहेरचा एखादा घटक आपल्या शरीरामध्ये जेव्हा एंटर करतो त्यावेळेस आपण आजारी पडतो.
मग तो कशा थ्रू जातोय? तुमच्या जेवणा थ्रू जातोय, हवे थ्रू जातोय, तुमच्या काही केमिकल खाण्यामुळे जातोय, किंवा तुमच्या इंजेक्शन किंवा केमिकल लावण्यामुळे जातो. म्हणजे तुम्ही काय करताय, जाणून बुजून काही घटक असे लावताय की ज्याच्यामुळे तुमच्या शरीराला तुम्ही ऑलरेडी काय करताय, आवाज न देताय. कशासाठी? जे म्हणतो ना, आ बैल मुझे मार, खा, पिझ्झा खा, हळूहळू तुमच्या शरीरात डॅमेज व्हायला चालू झालं. सिगारेट फूक, अल्कोहोल घे, हळूहळू डॅमेज झालं. हे काही लगेच होत नाही. क्लिअर? लिव्हरच्या सेल तुम्ही काय करता, डॅमेज करता ड्रिंकमुळे. मग ह्यांचे सगळे ज्या पांढऱ्या पेशी आहेत ना, पांढऱ्या पेशी एवढं समजून घे की पांढऱ्या पेशी तुमच्या शरीराला डिफेन्स मेकॅनिझमचं काम करतात. म्हणजे बाहेरचा जंतू शरीरामध्ये आला असं त्या फाईट करायला चालू असतात. म्हणजे कधी येतोय आम्ही, कधी अटॅक करतोय, हे पांढऱ्या पेशींचं काम. आता ताप आला म्हणजे काही हा आजार नाहीये. ताप म्हणजे काय, समजा सर ही पेशी आहे आणि ही एक पेशी आहे, ह्या दोन पेशींमध्ये काय झालं, मारामारी चालू झाली. कशाची? आमच्या म्हणजे ह्या आमच्या एरियात कसं काय आले म्हणून समजून घ्या. आता भांडणे ह्या गल्लीतून ह्या गल्लीत हे पोरग आलं तर आपण ह्याला म्हणतो तू कसं काय आला. असंच आहे आपल्या शरीरात. हा काय झाला, बाहेरचा जंतू आतमध्ये आला की आपली पेशी ह्याला मारायला येते. मारायला आल्यानंतर फाईट होते. फाईट चालू झाली की आपलं शरीर तापतं, म्हणजे गरम होतं. आपल्याला ताप आला, बरोबर आहे. मग ताप आला ह्याचं साईन काय असतं की पांढऱ्या पेशी बाहेरच्या जंतूला मारण्याचा प्रयत्न करतात. मग तिथं सूज येते, लाल दिसतं, म्हणजे हे काय झालं, एक साईन झालं कशाचं, तुमच्या शरीरामध्ये कुठला तरी जंतू आतमध्ये आला. तुम्हाला त्यांची मेन कार्य समजून घ्या. पहिली लाल पेशी तुमच्या शरीरात रक्तामध्ये ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करते, ऑक्सिजन नेऊन आण करण्याचं काम करते. पांढऱ्या पेशी बाहेरचा जंतू जेव्हा तुमच्या शरीरामध्ये एंटर करतोय त्या जंतूला मारण्याचं काम, आजार न होऊ देण्याचं काम तुमच्यातल्या पांढऱ्या पेशी करतात. आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही आजारी पडलाय ना, त्या त्यावेळेस जर तुम्हाला ब्लड सीबीसी केला असेल, टोटल ब्लड काउंट टेस्ट, जर डॉक्टरने तुम्हाला म्हणलं असेल की तुमचं ब्लड चेक करा, रक्त चेक करून घ्या, लघवी चेक करून घ्या, तर त्यामध्ये सगळ्यात जास्त जर काही वाढलं असेल ना, तुमच्या पांढऱ्या पेशी वाढतात. आणि डॉक्टर म्हणतो पण तुमच्या पेशा वाढल्यात. बरोबर आहे ना? का वाढतात? कारण पांढऱ्या पेशी त्याला मारण्यासाठी वाढल्या जातात. कळलं तुम्हाला पांढऱ्या पेशीचं काम काय? जायचं पुढे? कोणाला झोप नाही येत ना? समजून घ्या. हे जर नाही समजलं ना, पुढचं आपण आणखीन आपल्याला जे नेक्स्ट ट्रेनिंग प्रत्येक ह्या वीक मध्ये आपला एक डे असणार आहे कन्फर्म. त्या डे मध्ये आपण पेशंटसाठी, आजारांसाठी ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहेत आणि ह्याचं रिव्हिजन प्रत्येक वेळेस होणार आहे. लास्ट टाइम तुम्ही काय शिकलाय हे तुम्हाला पुढच्या ट्रेनिंगच्या अगोदर विचारलं जाणार आहे. आता प्लेटलेट म्हणजे तिसरी सेल. आता प्लेटलेट जी आहे ती समजून घ्या. तुम्हाला प्लेटलेट जे आहे ना, थ्रोम्बोसायटोसिस म्हटलं जातं. थ्रोम्बो म्हणजे काय, क्लॉट. आता तुम्हाला इथं बसलेल्यापैकी कधी कट झाले का, कट? कधी चाकू लागलाय, कधी पायावर काहीतरी पडलंय, ब्लड निघलंय. तुम्हाला माहिती आहे का, एक स्पेसिफिक टाइम पर्यंत ब्लिडिंग होते किंवा रक्तस्राव होतं. आणि तुम्ही त्याला काही बांधा किंवा नाही बांधा, काही टाइम पर्यंत लगेच काय होते, ब्लिडिंग बंद होते. असं काय होतं? कारण आपल्या शरीरामध्ये ज्या काही प्लेटलेट्स असतात, थ्रोम्बोसायटोसिस ज्या पेशी असतात, त्या काय करतात, त्यांचं मेन फंक्शन आहे ब्लडची विस्कसिटी. ब्लडची विस्कसिटी म्हणजे काय, लेग पातळ पण होऊ द्यायचं नाही, जास्त घट्ट पण होऊ द्यायचं. आता जर अति पातळ ब्लड झालं ना सर, तर डायरेक्टली काय होतं माहिती आहे तुम्हाला? तुम्ही कधी पिक्चर मध्ये, मूवी मध्ये बघितलंय का की एक हार्टचा पेशंट असतो आणि त्याला अटॅकचा किंवा ब्रेनचा प्रॉब्लेम असतो, स्ट्रोकचा, आणि तो सतत टॅबलेट खात असतो. टॅबलेट खाल्ल्यामुळे मग तो झोपेतच काय होतं, त्याला एवढं ब्लड प्रेशर वाढतं की त्याचं नॅचरल ओपनिंग असतात ना, नाक, तोंड, कान किंवा डोळे किंवा जे युरिन पास करण्याला, या ठिकाणून आपोआप ब्लिडिंग होते नॉनस्टॉप. तुमच्या शरीरातलं सगळं ब्लड काय होतं, तुमच्या रक्तवाहिन्या फोडून बाहेर येतं. कारण त्याची जर पातळांची कॅपॅसिटी जर जास्त झाली ना, तर त्याला कोणी अडवू नाही शकत. आणि मेन कारण तुम्हाला मी आणखीन एक सांगते की डॉक्टर जो आहे ना, आपण एक गोष्ट शिकणार पण आहेत, न्यूट्रासिटिकल आणि फार्मास्युटिकल. तुम्ही कुठलीच गोळी किंवा कुठलंच मेडिसिन आजार कंट्रोल करण्यासाठी खाताय, क्युअर करण्यासाठी नाही. कंट्रोल आणि क्युअर दोन शब्द आहेत. कंट्रोल म्हणजे काय, आत्ता होणारा त्रास कमी करणं, आणि क्युअर म्हणजे काय, टोटली नष्ट करणं मुळापासून. समजतंय? आता जर ब्लिडिंग झालं ना, तर ब्लिडिंगचा एक टाइम असतो, एक विस्कोसिटी असते, आणि प्लेटलेटमध्ये अशा 12 घटक असतात. जसं आता ह्या WBCचे म्हणजे पांढऱ्या पेशींचे वेगवेगळे प्रकार आहेत ना, तर यांचं वेगवेगळं काम पण आहे. न्यूट्रोफिल, बेन्झोफिल, इओसोनोफिल ह्यांचं वेगवेगळं फंक्शन आहे. कुणी मारून काम करतंय, कुणी गिळून काम करतं. तसंच आहे आपल्या ज्या प्लेटलेट आहेत त्यांना 12 घटक आहेत. त्या 12 घटकांचं वेगवेगळं काम आहे. त्यामध्ये काय केलं जातं, ब्लड
जे आहे ना ते क्लॉट करण्याचं काम असतं त्यांचं. त्यापैकी एकाची जरी कमी झाली ना आपल्या शरीरामध्ये, त्या 12 घटकापैकी एक जरी कमी पडलं की तुमचं ब्लड एकतर क्लॉटच होत नाही, किंवा क्लॉट झालं तर ते पातळ होत नाही. आणि जेवढे काही हार्टचे पेशंट आहेत ना, त्या सगळ्या हार्टच्या पेशंटमध्ये डॉक्टर तुम्हाला जी काही गोळी देतो, लाल कलरची असते एवढी, निंबोळी माहित आहे, बिलबिल असते बघा, तशी असते त्या. ही जर टॅबलेट खाल्ली ना तुम्ही, तर त्याला कधी तुम्ही डॉक्टरला विचारा की ह्याचा साईड इफेक्ट काय आहे. साईड इफेक्ट सांगत नाही तुम्हाला. मी बी नसता सांगितला जर मी मेडिकल साईडला असते तर. कारण शेवटी प्रत्येकाचा तो बिझनेस आहे, बरोबर ना. आता सर तुम्ही एखादा हॉस्पिटल ओपन केलं आणि मी पण तुमच्या शेजारी हॉस्पिटल ओपन केलं, तर तुम्ही किती चार्जेस लावता हे मला सांगणार आहे का? नाही सांगणार. तसंच तुमच्या पेशंटला डॉक्टर कधी सांगत नाही की तुमच्या टॅबलेटचा साईड इफेक्ट काय होतो, पण जी काही तुम्ही टॅबलेट खाताय, गोळी खाताय, त्याचा प्रत्येकाचा साईड इफेक्ट तुमच्या किडनीवर, आणि किडनी ही सगळ्यांना रक्त सप्लाय करण्याचं काम करते. हळूहळू सगळे तुमचे बॉडीचे पार्ट्स निकामी व्हायला लागतात. प्लेटलेट आपल्या शरीरात रक्त क्लॉट करण्याचं काम करते. जर ह्या 12 पैकी एक जरी घटक कमी झाला तर तुमचं एकतर रक्त खूप पातळ होतं कामापेक्षा जास्त, आणि कामापेक्षा जास्त जर रक्त पातळ झालं तर ब्लड प्रेशर वाढतं. ब्लड प्रेशर वाढलं तर तुमच्या नॅचरल ओपनिंग मधून हे जे काही आहे तिथनं ब्लड बॉडीच्या बाहेर जातं आणि तुमच्या बॉडीमध्ये कुठलंच ब्लड राहत नाही, त्यामुळे तुम्ही आपोआप डेड होता. आणि जरी क्लॉट झालं तरी पण डेड होणार आहे. कारण काय झालं, पाण्याच्या पाईपामध्ये क्लॉट अडकला तर पाण्याचा सप्लाय होत नाही. तसंच जर क्लॉट अडकला तर रक्त सप्लाय होत नाही. कळलं हे आता तुमच्या मेन 3 पेशी. पुढे आजार काय आहे? चॉकलेट्स नाहीयेत. डायबिटीज, डेयम, ज्याला आपण काय म्हणतो. आज सगळ्यात जास्त माहिती आहे का कशाचे पेशंट्स असतील ना, तर ते फक्त आणि फक्त कशाचे आहेत? ज्याला त्याला काय म्हणतो शुगर आहे. शुगरच आहे. आज लहानापासून मोठ्यापर्यंत शुगरच आहे बाबा. आता ते काही खाण्यामुळेच होते असं नाहीये, ते तुमच्या काही जेनेटिक फॅक्टरमुळे पण होतं. आता बघा, डीएम म्हणजे काय? डायबिटीज मलायटिस. आणि डायबिटीज मलायटिस म्हणजे काय? मधुमेह. नाव भारी आहे ना मराठीमध्ये, मधुमेह. मधुमाशासारखं वाटतंय. भारी वाटते, पण आपल्या शरीरामध्ये खूप भयानक काम करते माहितीये का? आता टाईप 1 डीएम आणि टाईप 2 डीएम ह्याच्यामध्ये आपण समजून घेऊया. डायबिटीज कशामुळे होतो सांगा बरं. म्हणजे डायबिटीज मध्ये नेमकं काय होतं? टाईप करून सांगू शकता की मला? बरे तुम्ही बोलू शकत नाही, तुमच्या मेसेज माझ्यापर्यंत येऊ शकतात. बरं, कोणतरी म्हणतंय आता शुगर लेवल वाढते म्हणून, बरोबर आहे का? डायबिटीज मध्ये काय होतं, आपली शुगर लेवल वाढते आणि इन्सुलिनची लेवल काय होते, प्रमाणापेक्षा कमी होते. आता तुम्हाला माहिती आहे का, शुगर पण आपल्या बॉडीमध्ये आणि इन्सुलिन पण आपल्या बॉडीमध्ये. माहित होतं का तुम्हाला हे? तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन पण तुमच्या शरीरातच आहे. आणि काय म्हटलं मी तुम्हाला, शुगर पण तुमच्या शरीरामध्येच आहे. फक्त इम्बॅलन्स झालं, दोन्हीचं इम्बॅलन्स झालं. तुम्हाला एक सांगू का, इथं आपण बघा, आता तुम्ही इथं कधी एक एक्झाम्पल सांगते जस्ट असं, जसं की लग्नाची कुंडली जर जमली नाही तर लग्न मोडतं असं म्हणतात ना, तसंच इथं पण तुमच्या शरीरातला एक पार्ट कमी झाला आणि एक जास्त झाला की तुम्ही काय झालं, इम्बॅलन्स झाले. इम्बॅलन्स झालं की काय होतंय, आजार होतो. आजार होण्याचे दुसरे काही जास्त कारण नाहीत. आजार होण्याचं पहिलं कारण तुम्हाला मी सांगते, मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमचं हॅबिट्स, इटिंग हॅबिट्स, स्लीपिंग हॅबिट्स. कळतंय? आज सगळ्यात जास्त ना यंग जनरेशन जे चाललंय ते कशामध्ये चाललं असेल, ते डिप्रेशनमध्ये चाललंय माहितीये का? सगळ्यात जास्त. आता आपण डीएम कडे वळणार आहे. डीएम म्हणजे काय? हा मेटाबॉलिक डिसऑर्डर. मेटाबॉलिक म्हणजे काय हे बी सांगते तुम्हाला. मेटाबॉलिक म्हणजे चयापचयाचा आजार. आता बघा, तुम्ही समजा सर तुम्ही म्हणाल की मॅडम मी काय खातो, साखर नाही खात मी, भाकरी खातोय किंवा राईस खातोय. आणि राईस तर गोड नाहीच आहे, मग त्यात कुठली शुगर आहे? बरोबर आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की गोड खाल्ले म्हणजे शुगर आहे आणि बाकी काही खाल्लं त्यात शुगर नाही, असा तुमचा खूप मोठा चुकीचा गैरसमज.
तुम्ही जे काही खाताय ना त्या प्रत्येक पदार्थामध्ये काय आहे, शुगर आहे. आणि ह्याचा जर तुम्हाला प्रयोग करून बघायचा असेल ना तर तुम्ही काय करा, आज जी काही वस्तू तुम्ही जाळताय ना, जाळून बघा. जी वस्तू जळते आणि जी काळी पडते ना ती तुमची शुगर आहे, ते तुमचं कार्बोहायड्रेट आहे. तुमचा पदार्थ जो काही जळतोय ना, तुमची भाकर जळू द्या, तुमची पोळी जळू द्या, भाजी करपू दे, हे सगळं जर करपलंय ना, हे सगळं काय शुगर आहे. आता तुम्ही जे काही जेवताय त्यामध्ये पण शुगर आहे. शुगर खा, शुगरमध्ये पण शुगर आहे. तुम्ही गुड खा, गुडामध्ये पण शुगर आहे. तुम्ही चॉकलेट खा, चॉकलेटमध्ये पण शुगर आहे. कंटेन आहे. क्लिअर होत आहे? मग सेम तुम्ही म्हणता की मी तर काही जास्त गोड खात नाही तरी पण शुगर झाली. आता शुगर होणं म्हणजे काही हे नाहीये. काय होतं सांगते मी तुम्हाला. जेव्हा तुम्ही काय खाता, पदार्थ खात असता, त्या खाल्ल्यामुळे तुमच्या पोटामध्ये, आता पहिली 2 नंबरची डायग्राम आठवा, जर आठवत असेल तुम्हाला तर, त्या डायग्राम मध्ये पोट दाखवतं मी तुम्हाला. पोट काय म्हणजे सगळं मोठं नाहीये, एक छोटासा पार्ट आहे. त्या पार्टमध्ये तुम्ही जेव्हा जेवता ना त्यावेळेस ते काय होतं, अन्न तुमच्या पोटामध्ये येतं. आणि पोटामध्ये आपले काय असतात, एन्झाईम असतात, म्हणजे पाचक रस असतात. जे पाचक रस काय करतात, आपले जे आता बघा तुम्ही जेवायला बसले तर कधी डायरेक्टली जी पोळी आहे ती काय करता, डायरेक्ट एक अशीला अशीच खाता का तोडून खाता? तुकडे करून जेवता ना. देन तुमचे दात आहेत कशासाठी, ब्रेकडाऊन करण्यासाठी, कट करण्यासाठी. मग तुम्ही काय केलं, पहिली प्रोसेस तुमच्या हातापासून चालू झाली अन्न ब्रेक करण्याची, अन्न तोडण्याची. हाताने तोडलं, परत तोंडात टाकलं, तोंडाने दाताने तोडलं, परत पोटात गेलं, पोटातून हे अन्न निघून जात असं, ह्यात पण काय झाले, ही जी अन्ननलिका आहे तुमची, अन्ननलिकेतून असे काही एन्झाईम्स असतात, अशी काही लाळ असते, ज्या लाळेमध्ये पण आपल्या काय असतात, एन्झाईम्स असतात, पाचक रस असतात, ज्या अन्नामध्ये मिक्स होत 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 काय होतात, आपल्या पोटामध्ये येतात. आता पोटामध्ये आल्यानंतर पण त्याच्यावर काय होते, प्रोसेस होते. प्रोसेस म्हणजे काय, कार्बोहायड्रेट जे खाल्लंय तुम्ही ते वेगळं केलं जातं, जे फॅटी पदार्थ आहेत ते वेगळे केले जातात, जे प्रोटीन आहे ते वेगळं केलं जातं. आणि त्याला बारीक बारीक तोडून मग काय असतं, काय ग्लुकोजमध्ये, ग्लुकेगॉनमध्ये, असं थोडं थोडं त्याचं स्टार्चमध्ये, ग्लुकोजमध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि जे काही तुमच्या शरीराला त्याची गरज आहे ना, तेवढंच तुमच्या रक्तामध्ये ते नेलं जातं. कळतंय मला तुम्हाला काय सांगायचंय? तुम्ही जे काही खाताय ना त्यामध्ये तुमचं जे जेवलेलं अन्न आहे त्या प्रत्येकामध्ये शुगर आहे, त्याचं ब्रेकडाऊन केलं जातं, म्हणजे तोडलं जातं पोटामध्ये. तोडल्यानंतर त्यामध्ये तुमच्या शरीराची गरज किती आहे ही बघून तुमच्या शरीरामध्ये ते खाल्लेलं जे आहे ना त्यातली गरज जेवढी आहे, समजा तुमच्या बॉडीला प्रोटीनची गरज आहे 80, 80% प्रोटीन पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही खाल्ले 100%, तर गरज किती आहे तुम्हाला, 80%ची, म्हणजे 20% तुमचं काय आहे, वेस्ट आहे. मग तुमच्या शरीरात, तुमच्या रक्तात फक्त किती टक्के प्रोटीन जाणार, 80%. आणि 20% प्रोटीन काय होणार, आतड्यांमधून तुम्ही बाहेर टाकताय. कळतंय? देन कार्बोहायड्रेट म्हणजे ग्लुकोज, हे पण तुमच्या शरीरात जेवढी लेवल आहे तेवढं तुम्ही लागतं तेवढं रक्तात घेताय आणि बाकीचं वेस्ट बाहेर टाकताय. म्हणजे जेवढी आपल्या शरीराला गरज आहे तेवढंच आपल्या रक्तामध्ये काय केलं जातं, डिझॉल्व्ह केलं जातं. डिझॉल्व्ह म्हणजे काय, मिक्स केलं जातं. आणि ते रक्तात मिक्स झालेलं नंतर आपल्या शरीरामध्ये रक्ताचं जे सर्क्युलेशन आहे त्या थ्रू स्प्रेड होतं. आता टाईप 1 डीएम आणि टाईप 2 डीएम म्हणजे काय, तर टाईप 1 डीएम मध्ये इन्सुलिन जी जी मात्रा आहे ती आपोआप जेनेटिकली कमी होते, किंवा ज्या पॅनक्रियाच्या डक्ट्स असतात, म्हणजे पॅनक्रिया जो नावाचा ऑर्गन आहे तो आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन नावाचा हार्मोन तयार करतो. आणि त्याच्यामध्ये जर काही अडथळे तयार झाले, अडथळे म्हणजे काही पण होऊ शकतात, ऍक्सिडेंटल इंजुरी झाली, त्या साईडला मार लागला तर ती ब्लॉक होऊ शकते. त्यामध्ये स्टोन फॉर्मेशन, जसा किडनीचा स्टोन असतो त्याच्यामध्ये त्यामध्ये पण स्टोन तयार होतात, ते जर स्टोन तयार झाले नंतर ब्लॉक झालं ते पण तसं होऊ शकतं. क्लिअर होतंय? अशा प्रकारे ते इन्सुलिन कमी तयार करायला लागल्या. आता इन्सुलिन जर कमी व्हायला लागलं तर आपोआप काय होणार आहे, शुगर लेवल वाढणार आहे. आणि शुगर लेवल वाढली म्हणजे काय झालं, पेशंट काय म्हणतो तुम्हाला, काय झालं, मला डीएम झाला, म्हणजे काय, मधुमेह आहे मला. कळलं मग तुम्हाला काय सांगायचं मला आता, मधुमेह म्हणजे काय, तुमच्या शरीरात इन्सुलिनची लेवल कमी झाली आणि शुगरची लेवल वाढली की काय म्हणायचं, डीएम आहे, शुगर, म्हणजे त्याला हे शुगर झाली. आणि टाईप 2 डीएम मध्ये पण तेच आहे की इन्सुलिन लेवल प्रमाणापेक्षा जास्त वाढते आणि जे हे असतंय शुगर लेवल आहे ती कमी होत जाते. ह्यामध्ये फरक काही वेगळा नाहीये. टाईप 1 डीएम मध्ये शुगरची लेवल काय होते, वाढते, आणि इन्सुलिनची लेवल कमी होते. आणि टाईप 2 डीएम मध्ये इन्सुलिनची लेवल काय होते, वाढते, आणि जी शुगरची लेवल आहे ती कमी होते. आणि टाईप 2 डीएम हा कंट्रोल करायला अवघड असतो, कारण का, इन्सुलिन तुमच्या बॉडीला रेसिस्टन्स करतं. रेसिस्टन्स म्हणजे बघा, काही लोक असे असतात की थोडं जरी दुखलं ना तर लगेच गोळ्या मेडिसिन घेणं चालू असते.
मग काही दिवसानंतर त्यांना ते इफेक्टच होत नाही त्या गोळ्यांचा. मग तो हाय डोस मागायला लागते तुमचं शरीर. म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण की एखाद्याला जर एखाद्या सवय लागली ना थोडं 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 करत, तर त्याचं शरीर त्याच्या मागणी वाढवतं. आणि मागणी वाढली, आता समजा एखाद्याला चाय चाय पित नसेल, तर तो काय करतो, मित्रांसोबत थोडासा चाय मारतो. चाय मारल्यानंतर त्याला सवय लागते. मग तो काय करतो, दिवसातून सकाळी एकदा चाय मारतो. परत त्याला सवय लागते, त्याला वाटते आणखीन पिला पाहिजे. दिवसातून 2 वेळेस वाढला, 3 वेळेस वाढला, 4 वेळेस वाढला. मग तसंच आहे की तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन जर वाढत 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 गेलं ना, तर तुमच्या बॉडी काय करते, त्याला रिॲक्ट करणं सोडून देते. आता जसं की बघा, तुमच्या घरात एखादं कोणतरी लहानपणी असं असतंय की घरचे सांगून सांगून वैतागतात, शेवटी त्याला सांगणं सोडून देतात. तुला जसं करायचं तसंच. मग जर तुमच्या शरीरात इन्सुलिन लेवल वाढलं 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 ना, तर तुमची बॉडी काय म्हणते, आता ह्याला मी कंट्रोल नाही करू शकत, जेवढं वाढायचं तेवढं वाढू दे. आज जर इन्सुलिन वाढलं तर शुगर लेवल आपोआप कमी होत चालली. त्यामुळे टाईप 2 डीएम होतो आणि टाईप 2 डीएमला आपल्याला ट्रीट करता येत नाही. कळतंय? त्यामुळे पायथोई सुद्धा टाईप 2 डीएमला जास्त आपण यूज नाही करू शकत, क्रोनिक असेल तर. आणि टाईप 2 डीएमला सुद्धा आपण कंट्रोल करण्यासाठी देऊ शकतो, पण टोटल क्युअर होईल हे आपण त्याला नाही सांगू शकत. क्लिअर झालंय? आणि टाईप 1 डीएम मध्ये त्याला बिंदास तुम्ही पायथोईज देऊ शकता. तर डीएम मध्ये पायथोईज काम काय करतं तेही सांग. इथपर्यंत क्लिअर सगळं? आता बघा, हे जर हळूहळू तुम्हाला समजलं तर नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला आजाराविषयी घ्यायचं. तर नेक्स्ट सेशन मध्ये तुम्हाला आजार कसा होतो आणि आपल्या आजारात ते कसं काम करते सगळं क्लिअर होईल. आता हे बघायचं तुम्हाला. हा आहे बघा पॅनक्रिया. काय आहे? पॅनक्रिया नावाचा ऑर्गन, त्याच्यामध्ये बीटा पेशी असतात आणि बीटा पेशी काय करतात, इन्सुलिन तयार करतात. हे जे आहे तुमचं काय आहे, अन्ननलिका आहे. तिथं अन्ननलिका कट केली आहे. तिथून पुढे जर असं वरती बघितलं तुम्ही, असं जर सेक्शन म्हणजे कट केलाय, ही अन्ननलिका म्हणजे तुमच्या तोंडापर्यंत जिभेच्या खालीचा पार्ट म्हणजे हा इथपर्यंत. आणि हे तुमचं इथनं कट मारलंय. आता इथून आलं तर डायजेस्टिव्ह एन्झाईम, एन्झाईम म्हणजे तुमचे पाचक रस. इथून तुमचं अन्न पचायला चालू झालं आणि इथं तुमचं असं खाली पोट असतं इथं. क्लिअर? आता इथं काय झालं तुमचं पॅनक्रिया. आता ह्या पॅनक्रियामध्ये पेशी आहेत. आता बघू शकता इथं, बघायला गेला तुम्ही तर याचा कट सेशन जर बघू शकता इथं, म्हणजे मायक्रोस्कोप जो आहे ना, कधी तुम्ही लॅबमध्ये गेला असेल तर तुम्हाला माहित असेल बघा. हा पण स्प्लीन नावाचा ऑर्गन आहे, जो आपल्या ह्याच्याबद्दल जास्त काही सांगत नाही तुम्हाला मी. आता पॅनक्रिया काय करते बघा, 2 हार्मोन तयार करते. त्यात आपण फक्त आता इन्सुलिन बघणार आहे, कारण तुम्ही मेडिकलचा स्टडी करायला गेला तर खूप डीप आहे. पण आपण शुगरसाठी आपण पेशंटला कसं सांगायचं त्यामुळे सांगते. इन्सुलिन जे हार्मोन आहे ते कोण तयार करतं, पॅनक्रिया नावाचा ऑर्गन. आणि पॅनक्रिया नावाचा जो अवयव आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ज्या पेशी आहेत ना, त्या कुठल्या पेशी तयार करतात, बीटा पेशी. बीटा नावाची पेशी आपल्या शरीरामध्ये पॅनक्रियामध्ये काय करते, इन्सुलिन तयार करते. आणि ज्यावेळेस तुम्ही शुगर किंवा जे काही अन्न खाता, ज्यावेळेस ते पोटामध्ये येतं, पोटामध्ये आल्यानंतर ही जी काही डक्ट दिसते तुम्हाला हिरव्या कलरची, हा डक्ट मधून तुमच्या बॉडीमध्ये शुगर लेवल किंवा जे काही तुम्ही खाता त्यात किती वाढलं गेलं हे चेक करूनच तुमचा जे काही नर्वस सिस्टम मी म्हटलं होतं बघा अशी तुम्हाला, ज्याच्या काही चेतापेशी आहेत ना, त्या चेतापेशी काय करतात, तुमच्या शरीरात किती शुगर वाढली ह्याच्या संवेदना त्या चेतन पेशीं थ्रू त्याच्या ब्रेनला दिल्या जातात. आणि ब्रेन काय करतो, या बीटा पेशींना आज्ञा देतो की आपल्या शरीरामध्ये एवढी एवढी शुगर वाढलेली आहे, तर तुम्हाला एवढं एवढं इन्सुलिन तयार करावं लागेल. इथं बॉस कोण आहे, आपला ब्रेन आहे. फक्त संवेदना कोण घेऊन चाललं, चेतापेशी. तुमच्या शरीरामध्ये एवढी एवढी शुगर वाढली आहे, ब्रेनला सांगितलं तर ब्रेन त्यांना आज्ञा देतो. आणि आज्ञा दिल्यानंतर बीटा पेशी ज्या आहेत त्या काय करतात, इन्सुलिन तयार करतात जेवढी शुगर आहे त्या कमी करण्यासाठी. कळलं तुम्हाला एवढा पार्ट? पुढे आता जर तुम्हाला नॉर्मल रेंजेसच माहित नसतील कशाच्या, आजारांबद्दलच्या, शुगर किती असते नॉर्मल, किंवा ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, बीपी किती असतो, ह्या नॉर्मल रेंज माहित पाहिजे तुम्हाला. कारण तुम्ही एखाद्या पेशंट आला आणि त्या पेशंटला जर आपल्याला सांगायचं असेल तर त्या पेशंटला आपण, तो म्हणतो माझा बीपी 120/80, अरे म्हणजे एवढा मोठा, पण तो नॉर्मल आहे. 120/80 हा बीपी काय आहे, नॉर्मल आहे. त्याची नॉर्मल रेंज आहे 120/80. बीपीचं सांगते हा. आता शुगरमध्ये पण तुम्हाला फास्टिंग आणि पोस्ट मीलची असते. म्हणजे शुगर जर जर तुम्हाला चेक करायची असेल तर डॉक्टर 2 वेळा चेक करतो. एक असतं जेवणाच्या अगोदरची आणि एक असतं जेवणाच्या नंतरची.
आता बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये आपण जर स्ट्रक्चरल, आता नॉर्मल रेंज तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, हे काय परत सेशन होणार नाहीये, त्यामुळे तुमच्याकडे रेंज असणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेस जर आफ्टर मील म्हणजे काय, जेवणाच्या अगोदर, नंतर का अगोदर, आफ्टर म्हणजे कधी, नंतर, बरोबर आहे. आफ्टर मील जर तुमच्या बॉडीमध्ये, आपण हाय बघतोय हा, आफ्टर मील जेवणानंतर तुमच्या बॉडीमध्ये जर शुगर लेवल किती असेल, 140 किंवा 220, तरी काय झाली, हाय. जेवणानंतर 0 किंवा 2 तासाच्या आतमध्ये आफ्टर मील जर तुमची शुगर 140 किंवा 220 असेल तर ती झाली हाय. जेवणाच्या नंतर 2 किंवा 4 तासांनी जर तुम्ही शुगर चेक केली जेवणाच्या नंतर आणि ती जर किती असेल 130 किंवा 220 तरी पण हाय झाली. आणि 4 किंवा 8 तास आपण चेक केली जेवणानंतर ती पण 120/180 जरी असेल तरी पण ती हाय झाली. आता नॉर्मल रेंज किती असते, जेवणाच्या नंतर लगेच चेक केली 90 ते गायत्रीडम 140 पर्यंत नॉर्मल रेंज आहे. कळतंय, नॉर्मल रेंज तुमची जेवण केलं तुम्ही चेक जरी केली ना तर 90 ते 140 असेल तर तुमची ग्लुकोज लेवल का शुगर लेवल BSL, त्याला शॉर्ट फॉर्म आहे काय, BSL, ब्लड शुगर लेवल. नॉर्मल किती असते, 90 ते 140, 90 ते 130 किंवा 80 ते 120. आणि लो, जर लो झाली तर काय, जी काही नॉर्मल आहे त्यापेक्षा कमी होणार, 80 किंवा 90 असणं किंवा 70 किंवा 90 किंवा 60 किंवा 80 जर झाली तर काय होतं, हायपोग्लायसेमिया. त्याला 2 कंडिशन आहेत, फक्त शुगर लेवल वाढतेच असं नाहीये, कमी पण होते, आणि कमी झाली तर तो जागेवर पण जाऊ शकतो. म्हणजे एक गोष्ट समजून घ्या, हाय डेंजरस असेल ना 300 प्लस 200 प्लस आणि 180 प्लस समजून जायचं. जर त्याची लेवल, जर तुमच्या पेशंटचा एखादा रिपोर्ट तुमच्याकडे आला त्याची शुगर लेवल काय डिटेक्ट केली डॉक्टरने 180 200 किंवा 300, तर तुमचा पेशंट काय त्याची हाय शुगर आहे. आणि पुढे मायनस नका बघू, प्लस बघा. कळतंय, ही रेंज जी आहे ना प्लस मध्ये 180 अबो तर डेंजर, हाय शुगर लेवलमध्ये. आणि लो मध्ये मायनस आली, किती मायनस म्हणलं तरी मायनस नाही, 80 70 60 60 70 80 ह्याच्यापेक्षा कमी आली तर ते पण काय झालं, डेंजरस आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्रत्येक गोष्ट एक प्रमाण असतं, त्या प्रमाणापेक्षा जास्त जरी झालं तरी पण डेंजर होत आहे, आणि प्रमाणापेक्षा कमी झालं तरी पण डेंजर असतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीची काय पाहिजे, लिमिट असतं. कळतंय, हे क्लिअर झालं, चालेल. तर आता बघा नेक्स्ट ट्रेनिंगमध्ये तुम्हाला मी शॉर्टली जसं आता एकदा आपण रिमाइंड करू, जसं तुम्ही फर्स्ट बघितलं स्केलेटन, स्केलेटन म्हणजे तुमच्या हाडांचा पूर्ण सांगाड. सेकंड तुम्ही बघितलं काय, ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्त तुमचा कसं कसं, हार्ट तुमचं पंप कसं करतं, तुमच्या रक्त कसं कॅरी केलं जातं. नंतर तुम्ही बॉडीचे वेगवेगळे काय बघितले, अवयव बघितले, हार्ट बघितलं, ब्रेन बघितला, परत तुमचं लिव्हर बघितलं, फुफ्फुस बघितले, किडन्या बघितल्या, आणि त्याचं वेगवेगळं कार्य, राईट. मग आपलं एम्ब्रियोनिक स्टेम सेल काय, आईचं आणि मुलाचं जे कनेक्शन दाखवलं, क्लिअर होतं, आठवतंय तुम्हाला, इमॅजिन करताय का तुम्ही लोक, मी सांगते. जे मुलाचं आणि जे आपण अंबलिकल कॉर्ड सांगितलं तो काय झाला, एम्ब्रियोनिक स्टेम सेल झाला. नंतर आपण स्टेम सेल बघितलं, स्टेम सेल बघितल्यानंतर आता एक पार्ट आपला राहिलेला आहे हा वाला, क्लिअर होतोय. आता बघायला गेलं तर ज्यावेळेस आपला आजार होतो ना, आता काय करतो आपण, इन्सुलिन घेतो. आता तुम्हाला क्लिअर करते, जसं बघा डॉक्टर काय करतो, आपल्याला शुगर लेवल वाढली, शुगर लेवल वाढल्यानंतर इन्सुलिन घ्यायला होतं ना, इन्सुलिन घेतल्यामुळे काय होतं, आपल्या शरीरात इन्सुलिन जर तयार नाही झालं तर आपल्याला बाहेरून घ्यावं लागतं. मग ते इंजेक्शन मध्ये असू शकतं फॉर्म मध्ये किंवा ते टॅबलेट फॉर्म मध्ये असू शकतं. क्लिअर होत आहे. आणि मग जेवढी आपले, आता कधी तुम्ही असं बघितलं की डॉक्टर ग्लुकोज लेवल चेक नाही करत आणि डायरेक्ट इंजेक्शन देतो इन्सुलिनचं, तुमच्या बॉडीमध्ये शुगर किती वाढली हे चेक करूनच तुम्हाला काय केलं जातं, इन्सुलिन किती युनिट द्यायचंय हे ठरवलं जातं. मग सेमच आहे, आता बघा तुम्ही काय करताय, आणि इन्सुलिन ज्याला शुगर आली ना त्याच्या आयुष्यभरासाठी इन्सुलिन कनेक्ट झालंय समजून घ्या. पण जर आपण त्याला स्टेम सेल चालू केला तर स्टेम सेल्स काय करतो, आता बघा इन्सुलिन घेणं म्हणजे काय करणं, आता समजा तुम्हाला काही कामच नाही दिलं, फक्त खायला दिलं
तर तुम्ही आपोआप काय होता, आळशी बनायला चालू करता. होतं की नाही होत? तसंच आपल्या शरीराचं. जर त्याला बाहेरून येत असेल ना, ते काम करायला आळसच करते. म्हणजे काय, जे बीटा सेल आहेत ना, बीटा सेल काय करतात, आराम करायला लागतात. बीटा सेल काय म्हणतात, जाऊ दे, डॉक्टरांनी इंजेक्शन दिले ना, मग मला तयार करायची गरज नाहीये. मग जर आपल्या शरीरात इन्सुलिन तयार नाही झालं तर इंजेक्शन फॉर्म मध्ये घ्यावं लागतं. आणि जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही खाताय, त्यात प्रत्येकामध्ये शुगर आहे. आणि प्रत्येकात जेव्हा तुम्ही खात राहताय ना, त्यावेळेस प्रत्येकामध्ये शुगर असल्यामुळे तुम्हाला इन्सुलिन कंटिन्यू कॅरी करावंच लागतं. आता आपल्याला इन्सुलिन कॅरी करण्याची गरज नाही, तर आपण काय करतो, आपण इन्सुलिन नाही घेत, आपण स्टेम सेल घेतो. आणि स्टेम सेलचं काम काय ते तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगते. आता बघा, हे जे पायथवीज आहे ना, हे 6 प्रकारचं वर्क करते. आता तुम्हाला हे सगळं माहिती आहे का? मी असे लोक आहे की तुम्हाला हे सगळं माहिती आहे, पण नेमकं काय आहे हेच माहित नाही. म्हणजे याला मी काय म्हणेल, मुझे सब पता है लेकिन मुझे कुछ नहीं पता. काय, मुझे सब पता है लेकिन मुझे कुछ भी नहीं पता. आता काय ते क्लिअर करून घ्या. पायथवीज तुमच्या बॉडीमध्ये कसं वर्क करतं, तर आपलं शरीर कशाने बनलंय, पेशींपासून. बरोबर आहे, आपलं शरीर पेशींपासून बनलंय. तर पेशी किती प्रकारच्या असतात, 3 मेजर पेशी, लाल, पांढऱ्या आणि प्लेटलेट. त्यांचं वेगवेगळं कार्य असतं. बरं, लाल पेशीचं काम असतंय ब्लड मध्ये ऑक्सिजन नेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं. पांढऱ्या पेशींचं काम असतं बाहेरचा जंतू आल्यानंतर त्याला सोबत फाईट करणं. आणि प्लेटलेटचं काम असतं ब्लड क्लॉट किंवा त्याची विस्कॉसिटी, जे लिक्विड आहे त्याला मेंटेन करण्याचं काम करतं. कळतंय, म्हणजे ब्लिडिंग स्टॉप करण्याचं काम करतं. आता सेम प्रत्येक पेशी पण आहे ना ही वेगवेगळी. आता ह्या मेजर सांगितलं मी तुम्हाला, पण त्याचे काही सब टाईप असतात. त्यामध्ये छोट्या छोट्या पेशी असतात. डोळ्यांच्या पेशी वेगळ्या, जिभेच्या टेस्टच्या पेशी वेगळ्या, कानाच्या ऐकू यांच्या पेशी वेगळ्या, तुमच्या हाताच्या स्किनच्या पेशी वेगळ्या. हे सगळ्या पेशी वेगवेगळ्या, त्यांचं काम पण वेगवेगळं. आता काय केलं जातं बघा, ज्यावेळेस तुम्ही इन्सुलिन घेता ना, त्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये बाहेरून इंजेक्ट केलं जातं किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये येतं. पण आपण जर स्टेम सेल घेतला, हे स्टेम सेल्स काय करतं माहिती आहे का तुम्हाला, हे तुमच्या इन्सुलिन जे आहे ना किंवा जे शुगर आहे ना त्याच्यावर काम नाही करत. हे डायरेक्टली काय करतं, तुमच्या त्या सेलवर काम करतं, त्या पेशींवर काम करतं, ज्या पेशी इन्सुलिन तयार करणं थांबल्यात, ज्या झोपल्यात, त्यांना उठवायचं काम काय करतं आपलं स्टेम सेल करतं. म्हणजे काय, जर समजा पॅनक्रिया जो ऑर्गन आहे त्यामध्ये ज्या बिटा पेशी आहेत, त्या बिटा पेशींमध्ये जर काही कारणास्तव खडे किंवा स्टोन फॉर्मेशन झाला आणि त्यांचा जो ब्लॉकेज झाला, तर त्या इन्सुलिन तयार नाही करत. मग ब्लॉकेज रिमूव्ह करून त्यांना ज्या डेड झालेल्या पेशी आहेत ना किंवा आजारी पडलेल्या पेशी आहेत ना किंवा डेड पेशी आहेत ना किंवा ज्या डॅमेज पेशी आहेत ना, त्याला क्लीन करण्याचं काम, रिजनरेट म्हणजे काय, नवीन तयार करण्याचं काम. जर पेशी 90 दिवस झाले ती मेली आहे, तर त्याच्या जागेवर नवीन पेशी तयार करण्याचं काम कोण करतंय, स्टेम सेल करतंय. रिप्लेटिंग गुड सेल, जर एखादी पेशी आहे आजारी आहे किंवा सिक आहे किंवा त्याच्या जागी नवीन रिप्लेस करण्याचं काम काय करतं, हिला काढून लगेच नवीन पेशी तयार करण्याचं काम करते. ज्या सिक म्हणजे ज्या काही आजारी पेशी आहेत रिस्टोअर करण्याचं काम त्याला केलं जातं. आणि ज्या मृत्यू पावलेल्या पेशी आहेत ना त्यांना रिप्लेस, त्याची जागा काढून नवीन पेशी तयार करण्याचं. डॅमेज पेशींना रिपेअर आणि ब्लडला टोटल क्लीन करण्याचं काम करते. आता विचार करा, मगाशी मी तुम्हाला सर्क्युलेशन सिस्टम सांगितलं होतं की तुमच्या शरीरामध्ये पाण्याची जशी पाईपलाईन आहे ना, तशी अख्ख्या शरीरात कशाची पाईपलाईन आहे, तुमच्या ब्लडची पाईपलाईन. आणि त्या ब्लडच्या पाईपलाईन मध्ये आपलं स्टेम सेल काय केलं जातं, डिझॉल्व्ह केलं जातं. डिझॉल्व्ह म्हणजे काय, मिक्स. ज्या वेळेस तुम्ही काय करता, हे पावडर फॉर्म मधलं जे काही स्टेम सेल आहे तुम्ही काय करता, सबलिंग्वल घेता, म्हणजे जिभेच्या खाली घेता. आता जिभेच्या खाली आरशात आता मीटिंग झाल्यानंतर बघा आपण करून, निळ्या कलरच्या 2 लाल रक्तपेशी आहेत. आता ह्या लाल रक्तवाहिन्या काय करतात माहिती का तुम्हाला, हे तर सगळ्यात जास्त शरीरातला रक्त सप्लाय असतो. तुमच्या सगळ्या शरीरामध्ये जेवढा काही रक्त सप्लाय फास्ट नसेल ना, तेवढा रक्त सप्लाय इथं असतो. आणि जर तुम्ही अशी जीभ वरती गेली तर तुम्हाला ब्लू कलरच्या अशा 2 रक्तवाहिन्या दिसतील. तर त्याच्या खाली आपण काय करतो, एक सॅचेट पायथोईजचं फोडून डिझॉल्व्ह होतं, म्हणजे लाळेमध्ये ते मिक्स होतं. आता हे मिक्स झाल्यानंतर तुमच्या तोंडामध्ये माहिती आहे ना, आता तुम्ही ह्यात भरपूर लोकांनी खाल्लं पण आहे, तर एक फक्त, आता मी स्वतः खाल्लेलं याला, तर छोटे छोटे फक्त एक बारीक कण राहतात आणि बाकी सगळं डिझॉल्व्ह होतं लाळेमध्ये. आणि लाळेमध्ये डिझॉल्व्ह झालं म्हणजे कुठे गेलं माहिती आहे का तुम्हाला, पोटात नाही गेलं, हे ब्लडमध्ये गेलं. आणि ब्लड काय करतंय आता सांगा, आठवा, हार्ट तुमचं काय करतंय, पंप करतंय. कळतंय तुम्हाला, म्हणजे तुमच्या जिभे थ्रू मानेतून डायरेक्ट तुमच्या हार्टमध्ये काय केलं जातंय, ते
हृदयामध्ये आणलं जाते आणि हृदय काय करतं, पूर्ण रक्ताला पंप करते. आता रक्त पंप केल्यानंतर पंपिंग चालू झालं आणि रक्त काय झालं, हातांना पायांना सगळीकडे स्प्रेड व्हायला लागले. आता ज्या ठिकाणी नॉर्मल फंक्शन चालू आहे, आता समजा माझ्या किडनीमध्ये प्रॉब्लेम झालाय आणि बाकी सगळं ठीक आहे, तर आता हे पायथ्यूज काय करतं, रक्त थ्रून आपोआप त्या बॉडीमध्ये स्प्रेड होतं आणि स्प्रेड झाल्यानंतर ज्या ठिकाणी नॉर्मल फंक्शन आहे तिथं काय मला आजारच नाही हातामध्ये, तर हे काय होतं, रक्तातून असं फिरून वापस येते नॉर्मल, परत ह्या हाताकडून परत पोटाकडे, मग त्याला सापडते माझी किडनी. आता किडनीमध्ये काय झालं, डॅमेज झालंय किंवा स्टोन झालाय, तर त्याला काय माहित झालं की आजार कुठे, आता ह्या माझ्या शरीरामध्ये आजार कुठे, किडनीमध्ये. तर मग ते फक्त आणि फक्त किडनीवर काम करायला चालू करते आणि ज्या किडनीच्या पेशी डॅमेज झाल्यात, ज्या किडनीच्या पेशी काय झाल्या डॅमेज झाल्यात, त्यांना रिपेअर करतं. आणि ज्या मृत्यू पावलेल्या पेशी आहेत ना, त्यांना ब्लडमध्ये काय करतं, काढून ब्लडमध्ये आणतं आणि ते ब्लडमधल्या ज्या आपल्या स्टेम सेल आहेत त्यांची जागा घेतं आणि ज्या डेड सेल आहेत त्या किडनीमध्ये फिल्टर होऊन युरिन थ्रू बाहेर पडतात. आणि ज्या नंतर ब्लडला काय करतात, इथं बघू शकता काय झालं, इथं ब्लड सेलला क्लीन करताय. क्लिअर. एजेड सेल म्हणजे 90 दिवस झालेली पेशी आहे, म्हातारी झाली आहे, 120 दिवस झाली, तिला काय करते, लगेच बाहेर काढताय आणि त्याच्या जागेवर नवीन पेशी तयार करण्याचं काम स्टेम सेल करते. म्हणजे स्टेम सेल संजीवनी आहे, तुमच्या प्रत्येक पेशींना रिजनरेट म्हणजे नवनिर्मिती करणारी ही एकमेव पेशी आहे, जी पेशी तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीची झीज भरून काढण्याचं काम, नवीन पेशी तयार करण्याचं काम, ज्या डॅमेज पेशी आहेत त्यांना तयार करण्याचं काम हे स्टेम सेल करते. आज बघायला गेलं तर ज्या गुड सेल आहेत म्हणजे ज्या काही हेल्दी सेल आहेत ना, त्यांना पण रिप्लिकेट करण्याचं काम आपलं स्टेम सेल करते. आता जर बघू शकता आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या प्लांट बेस्ड स्टेम सेलचे जे काही बेनिफिट्स आहेत, आता आपण मगाशी बघितली कुठली वाली, एम्ब्रियोनिक स्टेम सेल थेरपी. आता एम्ब्रियोनिक मध्ये बघायला गेलं तर ती फक्त एक ब्लड सर्क्युलेशन मध्ये आहेत आणि ही जर बघायला गेला तर बघू शकता त्याचे फायदे काय काय आहेत आणि हे तुम्हाला माहित पाहिजेत. आता हे काय होतं माहिती आहे का तुम्हाला, प्रोडक्ट तुम्ही देता, प्रोडक्ट विषयी जर तुम्हालाच नॉलेज नसेल तर तुम्ही पेशंट्सला किंवा तुमच्या जे काही नवीन तुमच्यासोबत येणारे लोक आहेत त्यांना तुम्ही कसं यूज करायचं किंवा त्याचे फायदे काय हे सांगू नाही शकला, तर तुमच्यासोबत तो काम करणारा व्यक्ती त्याला रिझल्ट कसा भेटणार आहे. आज बघायला गेलं तर हे जे प्लांट बेस्ड स्टेम सेलचे जे काही फायदे आहेत ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आणि ह्यामध्ये तुम्हाला मी एक एक पॉईंट एक्सप्लेन करणार आहे. फर्स्ट आहे इम्युनिटी जी आहे आपल्या बॉडीची ती बूस्ट केली जाते. बूस्ट म्हणजे काय, वाढवली जाते. नंतर आपलं जे हार्ट आहे त्याची जी हार्टची हेल्थ आहे ती काय केली जाते, इम्प्रूव्ह केली जाते. जे फ्री रॅडिकल्स आहेत म्हणजे जे काही कामाचेच नाहीयेत, त्याच्या नावातच आहे फ्री, आपल्या शरीराला नको असलेला घटक म्हणजे फ्री रॅडिकल्स, त्याला न्यूट्रलाइज, न्यूट्रलाइज म्हणजे काय, मायनस करून टाकलं जातं. आपले ब्लड सर्क्युलेशन बेटर करण्याचं काम काय करतं, आपलं स्टेम सेल्स करते. नंतर आपल्या बॉडीचं जे ऍसिड बेस बॅलन्स असतो ना, वेट लॉस करण्याचं काम, फॅट बर्न करण्याचं काम ते करते. नंतर आपण बघू शकता या ठिकाणी स्किनचे ज्या सेल आहेत त्यांना प्रोटेक्ट करते, जे इलास्टिसिटी वाढवते. ज्या एपिडर्मिकल म्हणजे स्किनच्या ज्या सेल आहेत ना त्या सगळ्यात जास्त जे सूर्यकिरण आहेत त्यापासून त्यांचं प्रोटेक्शन केलं जातं. नंतर ह्युमन बॉडीची सेल्युलर लाईफ आहे ती इम्प्रूव्ह केली जाते. डायजेस्टिव्ह म्हणजे चयापचयाचे जे काही आजार आहेत त्यासाठी तुम्हाला हेल्प केलं जातं कमी करण्यासाठी, पोट साफ करण्यासाठी आणि पचन संस्था त्याचं काम चांगलं होण्यासाठी हे वापरलं जातं. जे व्हायटल ऑर्गन्स आहेत तुमचे, स्किन हे सगळे, ह्यांना ते इम्प्रूव्ह करते. इथपर्यंत क्लिअर. आता नेक्स्ट बघायला गेलं तर नेक्स्ट ट्रेनिंग मध्ये आज तुम्हाला ह्याला रिपीट करायचंय पुन्हा एकदा, देन बघू शकता. आता नेक्स्ट ट्रेनिंग मध्ये आपल्याला काय काय घ्यायचंय, आपल्या एखाद्या प्रोस्पेक्टला आपण आजाराबद्दल कसं क्लिअर करणार आहोत हे पॉईंट तुम्ही मला म्हणजे जेव्हा आपण ट्रेनिंग घेणार त्यावेळेस तुम्ही सांगणार, मी एक्सप्लेन करणार, जे तुम्हाला आठवतील ते, जे आठवले नाही ते नाही सांगणार. हाऊ टू क्लिअर प्रोस्पेक्ट ऑल डिसीज म्हणजे काय, आपल्याकडे एखादा पेशंट आलाय त्याला कुठला तरी आजार आहे तर त्याला आपण पायथोइज कसं काम करू शकतं किंवा कसं एक्सप्लेन करायचं ते सांगणार आहे. नंतर वाय पायथोइज बेस्ट फॉर अदर मेडिसिन म्हणजे काय, पायथोइज का बेस्ट आहे की तुम्ही अदर जे मेडिसिन खाता त्यापेक्षा पायथोइज का दिलं पाहिजे, का बेस्ट आहे त्यासाठी. नंतर काय, म्हणजे आपण एखाद्या पेशंटला पायथोइज बद्दल सांगण्यासाठी आपण कसं आजाराबद्दल किंवा पायथोइज त्याच्यावरती कसं इफेक्ट करणार ह्या गोष्टीविषयी त्याला आपण एक्सप्लेन कसं करायचं तेही शिकवणार आहे. आणि देन सगळ्यात महत्वाचा एक फॅक्टर असणार आहे जो आपण काय डिफरन्स बघणार, न्यूट्रासिटिकल आणि फार्मासिटिकल. क्लिअर इथपर्यंत. हे 4 पॉइंट्स आपण नेक्स्ट ट्रेनिंग मध्ये घेणार आहेत. आता यामध्ये तुम्हाला लास्ट स्लाइड आहे इम्प्लिमेंटेशन. जर बघायला गेला तर जर मी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही इम्प्लिमेंट केल्या नाही तर यात माझा लॉस अजिबात नाहीये, एक समजून घ्या.
कारण ह्या बेसिक गोष्टी नंतर तुम्हाला कोणी शिकवणार नाही. ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला तुमच्या माहित पाहिजेत आणि इथून पुढे येणारी जे काही तुम्हाला तुम्हाला तुमच्या म्हणजे हेल्थ बद्दल किंवा आपल्या बॉडी बद्दलच माहित नसेल तर तुम्ही दुसऱ्याला पायथ्वीज, सिबॉक्थॉन किंवा मॅट हे प्रोडक्ट जेव्हा देत आहेत त्याविषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन नसेल, ते काम कसं करते, आपल्या बॉडीतल्या कुठल्या ऑर्गनवर कसं कशा प्रकारे इफेक्ट होणार आहे, हे जर तुम्हालाच माहित नसणार आहे तर तुम्ही दुसऱ्यांना काही सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जेवढ्या काही गोष्टी आज मी आपल्या ह्युमन बॉडी बद्दल फंक्शनल आणि स्ट्रक्चरल पार्ट जो सांगितला थोडा एकदा रिपीट करा, इम्प्लिमेंट करा आणि ज्या गोष्टीविषयी काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर प्रत्येकाच्या सिनियरला त्यांनी आपापल्या सिनियरला त्यांनी विचारून क्लिअर करून घ्या. कारण ह्यातली तुम्हाला आता मला तर नाही वाटत तुम्हाला काही क्वेश्चन राहिले असतील यामध्ये, कारण खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला शॉर्ट ड्युरेशन मध्ये. जरी काही गोष्टी असतील तर तुम्ही एवढ्या ज्या काही गोष्टी सांगितल्यात मी, ब्लड सर्क्युलेशन असेल आणि एम्ब्रियोनिक स्टेम सेल आणि आपलं प्लांट बेस्ड स्टेम सेल हे कसं फायदेशीर ठरतंय आणि प्रत्येक आजाराविषयी कसं काम करणार आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेणार आहे. तर आपण आता ह्या ठिकाणी मीटिंग एंड करतोय. ज्यांना काही क्वेश्चन्स असतील तर त्यांनी नोट डाऊन करून आपण नेक्स्ट ट्रेनिंग मध्ये त्याला डिस्कस करू शकतो. चालेल. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम.